भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 ओ श्री राम जय राम जय जय राम। 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 बोलिए श्री राम जय राम जय जय राम। ओ श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम। 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय रघुवीर समर्थ
गणाधीशसो ईश सर्वा गुणांचा मूळारंभारंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळचत्वारवाचा गमो पंथानंतया राघवाचा सुखासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिकामान्यायसा नमस्कार सद्गुरु रामदासा पृथ्वी भरवारणाय दिविजयी सम्प्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथ्वीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसः पुनरगाद ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यं मूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससत्पीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसै राघवं संस्मरन्तं संगीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयन्मुमुक्षु सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्री पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं पटवर्धन कुटुंबीय आणि त्यांच्या अनुषंगिक सगळ्या सहकार्यांनी आयोजित केलेली ही रामकथा आपल्या कानावरती पडावी या परिशुद्ध हेतूने या ठिकाणी जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांना मनापासून नमस्कार। भगवंताच्या कृपेकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन असतील त्यांना वेगळा नमस्कार। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठ असे कला उपासक वैदिक याज्ञिक समाजातले विविध क्षेत्रातले मान्यवर आणि तळ कोकणातून रत्नागिरीहून कथेला आलेले माझे सर्व मित्र सर्वांना अभिवादन। इथले स्थानिक काही मान्यवर आहेत परमादरणीय सौभाग्यवती सहस्रबुद्धे काकू ज्यांच्याकडे राहायची व्यवस्था आहे डॉक्टर कुंभकोणे आणि परिवार त्यांचा
सर्वांबद्दल आदरभाव याकरता व्यक्त करतो की आपल्या सहकार्यामुळे धर्म जगतोय. व्यक्तिशः माझी व्यवस्था झाली म्हणून मी थँक्स म्हणणं हा वेगळा भाग असतो. पण त्याहीपेक्षा ज्यांच्या वर्तनानं धर्म जगतो, धर्माला जगाय करता ज्यांनी आपलं जीवन यासाठी अर्पण केलंय त्यांच्या कोणीतरी पाठीशी उभं राहावं लागतं. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला अशी मंडळी भेटतील तेव्हा त्यांच्या पाठीशी सगळ्या अर्थाने उभे राहा. नाही तर अशी अवस्था होते, म्हणजे रडायची वेळ येते आमच्यावर. असो, ज्या सुखाच्या ज्या समाधानाच्या शोधाकरता मनुष्य जीवनभर धडपडतो तो भगवंत आहे कुठं? तर ज्ञानोबा म्हणाले तो आत्माराम आपल्या हृदयामध्येच आहे. माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी पडे कामू विषयावरी. ज्याला विषयात समाधान वाटतं तो भ्रांत आहे, आणि ज्याला परमात्म्याचं प्रेम वाटतं तो निर्भ्रांत आहे. हे नुसतं बोलून ऐकून उपयोग नाही. कानी कपाळी ओरडून सांगतायत संत आम्हाला. रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी तैसी. फरकच नाही. समर्थानी दगड म्हटलंय, दिवसेंदिवस करी श्रवण परी न पालटी अवगुण, तो श्रोता नभे पाषाण मनुष्य वेशे. येथे श्रोते मानितील क्षीण. श्रोत्यांना वाईट वाटेल म्हणाले की मी तुम्हाला दगड म्हणतोय, पण खरं सांगू मी तुम्हाला दगड म्हणून दगडाचा अपमान करतोय. समर्थ आहेत ते. तुम्हाला काय वाटेल त्याचा विचार नाही करत, तुमच्या कल्याणाचा विचार करतात. वाईट वाटलं का? वाटलं तरी चालेल. डॉक्टर काय करतो? इंजेक्शनच देतो ना. सुई टोचणारच, टोचलीच पाहिजे. का फुल टोचायचं? मेला तरी चालेल, फुल टोचा. तो डॉक्टर नाहीये. समर्थ म्हणाले पाषाणाची खपली झाडली. दगडाची मूर्ती करायला घेतली आणि त्याकरता मारुती म्हणा काय जो गणपती करायला काढलाय, आणि त्याचे थोडं 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 तुकडे काढतात ना ते पाथरवट, आणि एका दिवसात काही मारुती गणपती तयार होत नाही दगडातनं. 2, 4, 8, 15 महिन्याभर 6 महिने काय एखाद्या मूर्तीला वेळ लागतो. आणि ती तुकडे काढले, पाथरवट बारीक 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 असं छिन्नी हातोडी घेऊन काढत असतो. आता खाली पडलेले तुकडे एका झाडून कोपऱ्यात झाडतो, निघून जातो दुकान बंद करून. दुसऱ्या दिवशी समर्थ म्हणाले तो जेव्हा येतो तेव्हा कोपऱ्यात जे त्या दगडाचे तुकडे लावलेले असतात ढीग, ते परत चिकटलेले नसतात, तिथेच असतात. हा पाषाणाचा सद्गुण आहे. पाषाणाची खपली झाडली तरी ती पुन्हा नाही लागली, मनुष्याची दुर्बुद्धी झाडली तरी ती पुन्हा लागे. कशा करता सांगणं चाललंय? कमीत कमी श्रवणात ज्याचं काम झालं ना तो अधिकारी श्रोता. आणि म्हणून सातत्याने अध्ययन करत राहा, सातत्याने श्रवणाला जा आणि स्वतःमध्ये योग्य तो पालट करा. समर्थ सांगतात ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. श्रीरामांचे गुण माझ्यामध्ये यावेत याकरता रामकथा आहे. चला, श्रीरामांच्या आणि भरतांच्या भेटीनंतर वाल्मिकींची लेखणी अशी पल्लवित झाली आहे की काय लिहू आता रामाबद्दल. काय रामांचं चरित्र आहे.
वसिष्ठांसमोर कुणीही बोलत नाही, पण अशा वसिष्ठांना सुद्धा रामानी विचारलं, मग माझ्या वडिलांच्या वचनांचं काय? रामराज्य तेव्हाच निर्माण होतं जेव्हा राम असतो. आपण बाकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि चारित्र्यवान लोक जर उभे नाही राहिले तर नुसत्या त्या पायाभूत सुविधांना काय अर्थ राहिला? माझ्यामध्ये तो राम केंद्रीभूत जर कोण असेल, या पूर्ण रामायणामध्ये केंद्रीभूत कोण आहे, मध्य कोण आहे? चारित्र्यवान, शीलवान, अत्यंत पवित्र, कधीही वाईट न वागणारा, कधी न चुकणारा असा राम. आणि जीवन जर आपल्याला उत्तम बनवायचं असेल तर रामांचाच आदर्श. सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीयः. अगदी वाईट बोलू का? अफेअर वाल्यांची सुद्धा एकमेकांकडनं प्रामाणिकपणाचीच अपेक्षा आहे की नाही? बोला, वाईट बोलतोय मी, हे भानगड एकमेकांची समजा, तरी सुद्धा एकमेकांची प्रामाणिक म्हणजे शेवटी काय? प्रामाणिकपणाच. केवळ शारीरिक चारित्र्याचा मुद्दा नाही चाललेला, लक्षात घ्या. एकूण समजा आपण ऑफिसमध्ये गेलो, आपल्यावरती डोक्यावर बॉस आहे, आपल्याला बॉसकडनं काय अपेक्षा? त्यांनी चांगली ट्रीटमेंट द्यावी. बॉसची आपल्याकडनं काय अपेक्षा? आपण काम नीट करावं, म्हणजे रामच आदर्श आहे. तर बरेचसे साहेब आपल्या एम्प्लॉईजना इतके छळतात आणि बरेचसे एम्प्लॉईज आपल्या साहेबाला छळतात. रामांचं चरित्र आपल्यापासून दूर गेल्याचा परिणाम आपण सगळ्या अर्थानं दुःखी झालोय बघा. म्हणून समर्थ सांगतात, रामचरित्र आठवा, रामचरित्र गा, रामांसारखे होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे परिणाम समाज सगळ्या अर्थानं समर्थ होईल आणि विकसित होईल, विकास होईल त्या समाजाचा. त्यानंतर भरतजी परत जातात. सिंहासनावर पादुका ठेवलेल्या आहेत. राज्यकारभार उत्तम चालवलाय. शत्रुघ्न आणि भरत, आपल्याला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की जेव्हा रामराय परत आले 14 वर्षांनी, तेव्हा अयोध्येचा खजिना, वैयक्तिक नव्हे, अयोध्येचा खजिना भरतांनी 100 पट वाढवलेला होता. म्हणजे GDP काय म्हणता तुम्ही ना, तो पहिल्या 1 मध्ये होता, 1-2 मध्ये जगात, आपल्या भारताचा. आत्ताच्या भाषेत बोलतो, याला राज्य चालवणं म्हणतात. एक दिवस वसिष्ठांना त्यांनी प्रश्न विचारला, भरतांनी, राज्य चाललंय, सगळं व्यवस्थित आहे, पण गुरुजी, वसिष्ठांना प्रश्न विचारला की पादुकांचं सिंहासन, पादुकांचं राज्य, हे सगळं तुमच्या शास्त्रात बसतं का हो? म्हणजे करतोय मी हे सगळं बरोबर, पण हे सगळं म्हणजे वेदांच्या शास्त्रांच्या आज्ञेप्रमाणे चाललंय का हे? वसिष्ठ म्हणाले, भरता, काही माणसं या जगामध्ये 100% शास्त्राप्रमाणे वागतात, वंदनीय असतात ती, पण काही माणसं या जगामध्ये असं वागतात की त्यांचं वागणं पाहून शास्त्र लिहिली जातात. तसा तू आहेस दुसऱ्या प्रकारात. शास्त्रांपेक्षा तुझं वागणं, तुझ्या बुद्धीतून जे येतं ते शास्त्रच असतं. मी मातुलाहून आल्यापासून भरता तुझं वागणं पाहतोय. भरता चुकतच नाहीस रे तू. रामांबद्दल मला प्रेम आहे, आदर आहे, तुझ्याबद्दलही प्रेम आहे, आदरही आहे, पण या प्रसंगानंतर माझ्या चित्तातला तुझ्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. माझं वागणं असं असावं की सत्पुरुषांना माझ्याबद्दल आदर वाटावा. पण लक्षात ठेवाल, सत्पुरुषांना आपल्याबद्दल आदर त्यांना लाच देऊन वाटत नाही. आपलं शुद्ध वागणं पाहिलं, आपलं पवित्र वर्तन पाहिलं की ते बोलले जरी नाहीत तरी त्यांना
एक सुप्त आदर चित्तामध्ये निर्माण होतो. ही इज ग्रेट. सॅल्यूट. जय हिंद. आपोआप प्रत्येक वेळेला मला सत्कार करा आणि माझा समारंभ करा आणि अमुकच करा आणि मला काही सर्टिफिकेट द्या आणि मला काही पदवी द्या, भारतरत्न द्या, अमुक रत्न, असं म्हणत बसायचं नसतं. लोकांच्या अंतःकरणामध्ये सावरकरांबद्दल आदर आहे की नाही बोला. त्यांना कुठली पदवी भारत सरकारनं देऊ नाही तर नाही देऊ. असे किती लोक आहेत की भारताकरता जगले, भारत देशाकरता मेले. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. भारतांचं चरित्र अशा अर्थानं किती महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेला आपण काही लोकांनी आपली आरती ओवाळावी आणि वा 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 सत्कार करावा. किती बुवानी छान भागवत सांगितलं, किती बुवानी, काही गरज नाही हो. इतकं चांगलं मी सांगितलं पण सोलापूरकरांनी मला काही पदवी दिली नाही. आणि एवढीशी पदवी कोणाकडनं तरी घेतात आणि आपल्या पुढे लावतात. कीर्तन सिंह, कीर्तन केसरी, टिंगल करत नाही. आमच्याकडे गडावर एक रामदासी होते, फार फटकळ होते, आता नाही येत ते, वयस्कर गेले. ते म्हणायचे कसल्या पदव्या लावता रे तुम्ही लोक, कीर्तन सिंह, कीर्तन माकड असं म्हणायचे. अरे देणारी ती संस्था कुठली भुक्कड संस्था, तिला काय, कशात अडकलोय आपण. रामांचं चरित्र बघा, श्री गोंदवलेकर महाराजांचं मोठं चरित्र लिहून आणलं एकानी, आक्षेपानी. गोंदवलेकर महाराज असतानाची घटना आहे. एवढं मोठं चरित्र लिहून आणलं आणि महाराजांना अर्पण केलं. महाराज हे चरित्र घ्या. महाराजांनी पहिलं एक पान वाचलं, बाजूला ठेवलं, म्हणाले हे तुम्ही मला देऊन टाकलं. हो म्हणले महाराज, तुम्हाला अर्पण, तुम्ही काही करा, छापा, त्याच्या प्रति छापा, मीच त्यातल्या 500च्या प्रति खपवतो. हो ना म्हणे, मला दिलत ना. आणि महाराजांनी ते चरित्र घेतलं आणि टरा फाडलं आणि त्याचे तुकडे केले. ब्रह्मानंद हे गरम पाणी करायला घे रे म्हणले हे तुकडे. का? ते म्हणाले चरित्र लिहावं रामाचं. काय असतील महाराज. माणूस एवढंच काही मिळालं ना की लगेच स्वतःचा फोटो बिटो छापून याच्यामध्ये वर्तमानपत्रात पहिल्या पानावर आणण्याकरता पैसे देऊन, त्यात पहिला फोटो यावा म्हणून त्याला पैसे देतो आणि पुन्हा त्याच्या 100-500 प्रति विकत घेतो आणि त्या आपल्या मित्रांना वाटतो माझा फोटो आलाय, माझा फोटो आलाय, माझा फोटो आलाय, माझा फोटो आलाय. लोक आपले तोंडावर बोलत नाहीत, एकदा घेतात. त्या 500तले 550 लोक वाचत नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी काय असतं आपल्या मुलाचं, म्हणून भरत चरित्र ऐकायचं. सगळं जीवन समर्पित केलं, पण भरत आणि शत्रुघ्नांनी कधी. आणि आता रामराय चित्रकूटाहून उतरले, अत्री आणि अनुसूया यांना भेटले. अनुसूयेनं सीतेला यावेळेला पातिव्रत्याचा उपदेश केलाय. अप्रतिम उपदेश आहे. वाल्मिकी रामायणात आहे, वाचा केव्हा तरी शांत बसून. आपल्याला आपली भारतीय संस्कृती समजून घ्यायची आहे ना. लक्षात घ्याल, कुटुंब हे स्त्रीवर असतं. ज्या घरातली स्त्री उत्तम ते कुटुंब उत्तम. का? पुरुषाला वेठीवर धरणारी, पुरुषाला आवरून धरणारी तीच आहे पत्नी. याचा अर्थ काय? पतनात रायते सा पत्नी. प्रपंचामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये स्त्रीवर जास्त जबाबदारी का टाकली आहे? ज्याला जी जबाबदारी पेलते त्याच्यावरती टाकायची असते. पुरुषावर जबाबदारी नाही असं समजू नका आणि स्त्रियांनी असा विचार करू नका सगळं आम्हालाच. अरे शास्त्र जेव्हा बोलतंय तेव्हा विचार करा असं का बोलतंय. पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये अनेक सद्गुण 8 पटीनं ठेवलेत व्यवस्थेनी. पुरुषाला फक्त निमित्त केलाय हो.
9 महिने त्यांनी एक वीट तरी उचलली असती का अशी अखंड अर्धा किलोची? एवढं ते पोटामध्ये बाळ लहानाचं मोठं होतं. 9 महिने त्या पोटात. बघा ना, निसर्गानेच ती व्यवस्था ठेवली आहे. ती काय तुम्ही आम्ही यांनी डॉक्टरनी नाही ठेवलेली. म्हणून स्त्री हा मुळातला उपदेश वाचण्यासारखा आहे. जीवन गीता नावाचं एक पुस्तक आहे न्यायमूर्ती रानडे यांचं, जीवन गीता. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय, स्वातंत्र्याचा कोरा चेक स्त्रियांना द्या. स्त्री स्वातंत्र्य हल्ली चाललाय ना, त्याच्याकरता हे सांगतोय. स्वातंत्र्याचा कोरा चेक स्त्रियांना द्या, पण तो चेक शिलाच्या कागदावर असू द्या. मनमुराद हिंडण्याकरता स्त्रियांना स्वातंत्र्याचं रान मोकळं सोडा, पण त्या रानाला शिलाचं कुंपण असू द्या. स्वातंत्र्याचं वाटेल तेवढं मोठं वर्तुळ काढा, त्या वर्तुळात स्त्रियांना खुशाल हिंडू द्या, पण त्या वर्तुळाचा मध्यबिंदू शील असू द्या. वेळ पडली, न्यायमूर्ती रानडे लिहितात, वेळ पडली, वखत आला तर स्त्रियांच्या हातात तलवार देखील द्या, पण त्यांची ढाल शिलाची असू द्या. घोटाळा कुठे आहे लक्षात घ्याल. तिलाच जर वाटलं नाही माझं रक्षण व्हावं, तर कशाला कृष्ण धावून यायला पाहिजे येतोय. द्रौपदी करता धावून आला. स्त्रिया म्हणतात आमच्या करता धावून काय नाही, तुम्हाला नकोच आहे, तुम्हाला कंस धरतो, दुर्योधनच आवडतोय. आज कृष्ण कुठं गेलाय का? आज जे आपण बोलतोय हे लक्षात घ्याल की तुम्ही संस्कृतीकडे दुर्लक्ष जर केलं ना तर असंच होणार आहे. नुसतं आपणच बोलतो की समाज वाईट होत चाललाय. पूर्वी पण होता ना, पण कृष्ण धावून आला किंवा या शिलांचं रक्षण झालं. या लोकांचं का झालं? त्यांची इच्छा होती ते व्हावं म्हणून. मी काय ब्लेम करतोय असा अर्थ नाहीये. समाजामध्ये आपण जेव्हा एका बाजूनं आरोप करतो त्यावेळेला दुसरी बाजू पण लक्षात घेतली पाहिजे. आणि याकरता लहानपणापासून मुलींना हे शिक्षण दिलं पाहिजे की सीता महत्वाची आहे, सीता आदर्श आहे. आणि हा उपदेश मुळात न वाचण्यासारखा आहे की किती सुंदर अनुसूयेनं केलेला जो उपदेश आहे ना सीतेला. वास्तविक हा उपदेश सीतेला करायची गरज नव्हती, कारण सीता तशी होतीच. पण तरी सीतेनं सगळा उपदेश ऐकला. म्हणून आज सुद्धा हजारो वर्ष झाल्यानंतर सुद्धा पंचकन्या ज्या आपण स्मरतो ना, त्यामध्ये सीता आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, हरिश्चंद्राची पत्नी तारा. म्हणले मग आमची पण एखादी त्यात चिंगी धरा. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, त्यात आमची चिंगी धरा. चिंगी मोबाईलवर बघते आणि एकमेकांना मेसेज पाठवते, फेसबुकवर फ्रेंड होते. कसली चिंगी ती? नाही. खूप त्याग असतो आणि मग या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. सीतेने छान असं ते सगळं ऐकलं आणि अनुसूयेनं शेवटचं वाक्य उच्चारलं, सीते तुला या उपदेशाची गरजच नव्हती, पण मी तुझी परीक्षा पाहिली की हा उपदेश तू ऐकतीस की नाही. आपल्या आवडीचा विषय आपल्याला माहित असेल तरी आपण ऐकतो की नाही. माहित असतं शेजारणीची निंदा. कळलं का तुम्हाला आपली ती ठकी? काल त्या दुसरीने सांगितलं तरी याच्याकडनं एखादं वाक्य मिळतंय का? आणि अनुसूयेनं खूप मोठा सत्कार केला. हो, इतकं सुंदर आहे रामायण बरं का. त्या अनुसूयेनं बनवलेल्या लोण्यापासून बनवलेली अनेक अंगराग दिलेत अशा गाडग्यांमधून भरून त्या पेटीत ठेवायला. हे लोणी जर अंगाला नुसतं साधं लोणी नाही, त्यात विशिष्ट वनस्पती अशा पेस्ट करून घातल्यात आणि हे लोणी अनेक वर्ष टिकणार आहे. तूप अनेक वर्ष टिकणार आणि ते जर गालाला लावलं तर कुठल्याही प्रकारे
शरीर खराब होत नाही. अनुसूयेनं स्वतः बनवले, हे वाल्मिकी रामायण सांगतोय मी आपल्याला. स्वतः बनवलेली उत्तम तलम वस्त्र, रेशीम घेऊन रेशमापासून बनवलेली वस्त्र स्वतः अनुसूयेनं तिला नुसती दिली नव्हे, नेसायला लावली एक साडी त्यातली. आणि असा खांद्यावर हात दिला सीतेच्या आणि तिला घेऊन अशी बाहेरच्या खोलीत आली. बाहेरच्या खोलीत अत्री आणि राम आणि लक्ष्मण गप्पा मारत बसले होते. आणि सांगितलं, बघा अहो, अत्रींकडे बघून अनुसूया म्हणते, बघा माझी लेक कशी दिसतीये बघा. दत्तात्रयांची आई आहे होती. काय सीतेनं चरित्र आपलं सांभाळलं असेल विचार करा. यानंतर ही सगळी मंडळी फिरत 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 चित्रकूट सोडून, हा सगळा भाग मी पायी फिरून पाहिला. इथून कसे आले असतील, मंदाकिनी कशी वाहतीये, इथं कसे राहिले. अत्री अनुसूयेच्या त्या गुहा आहेत आणि त्या तिथे पर्वतराजीमध्ये ती मंडळी राहत आहेत. आणि इथून पुढेही मंडळी यायला निघाली. आणि कुठे कुठे आलेत याचं सविस्तर वर्णन येतं की उत्तर प्रदेश ओलांडला, मध्य प्रदेश ओलांडला, महाराष्ट्रामध्ये नागपूरपर्यंत आलेत. नागपूरच्या पलीकडे असणाऱ्या एका ठिकाणी रामराय थोडा वेळ थांबले, थोडा वेळ टेकले, म्हणून त्याचं नाव रामटेक. आणि असे फिरत फिरत खाली निघालेत. मराठवाडा ओलांडून खानदेशामध्ये, आज खानदेश हा शब्द आत्ताच आहे, इकडे गेले. आणि प्रवरा संगम वगैरे जो भाग आहे या ठिकाणी सुतीक्ष्ण शरभंग यांच्या आश्रमातून अगस्तींच्या आश्रमात गेले. आणि अगस्तींनी आपल्या जवळचा सगळा शस्त्रसाठा रामांना दिला. अगस्तींनी एक बाण रामांना दिलाय आणि सांगितलं, या बाणाने तुला रावणाला मारायचंय. बरं, 10-12 वर्ष आधी हे सगळं झालंय. सीतेला पळवलं नसलं तरी राम रावणाला मारायलाच निघाले होते वाल्मिकी रामायणाप्रमाणे. कारण रामांच्या जन्माच्या वेळेलाच प्लॅनिंग झालंय. इतका रावण कटकट करत होता, त्रासदायक होता हे सगळं नियोजन. आणि अगस्तींनी सांगितलं, इथे राहू नकोस, राहायला तू पंचवटीला जा. मोठे मोठे वड, मोठेच्या मोठे 5 वड होते आणि त्याला पंचवटी, वट म्हणजे वड, वडाची झाडं. आणि या भागामध्ये राहा. इथे वानरांची आणि नरांची दोस्ती होऊ नये याकरता 14,000 राक्षसांचं एक पलटण, एक छोटी सेना रावणानं मुद्दाम ठेवली होती की या दोघांची वस्ती होता कामा नये. वानर नेहमी आपल्या पक्षात असले पाहिजेत. त्यामुळं नरांचं नेहमी पराभव होतोय. त्यांनी समीकरणच दिलंय, राक्षस अधिक वानर अशीच त्यांची गटबंधन होतं. त्यामुळे माणसं नेहमी हारतात हो. म्हणून अगस्तींनी आधी त्या 14,000 लोकांना काढून टाकलं आणि नरांची आणि वानरांची दोस्ती करून दिली. आता फॉर्म्युला काय झाला, वानर अधिक नर विरुद्ध राक्षस. त्यामुळे आता जिंकायची शक्यता निर्माण झाली. नियोजन बघा, सगळं प्लॅनिंग चाललंय. रामानी वालीला एकट्यालाच का उडवला? वानरांशी वैर नाहीये रामांचं, वालीशी वैर आहे. तो नको त्यांच्याशी युती करतोय, घोटाळा त्याच्यात आहे. बर, अख्ख्या वानर राज्याला बोलावलं तर कारण नसताना हजारो वानर मारायला लागतील ना. बरं, ते बिचारे काय फॉलो करणार आहेत वालीचा म्हणजे राजाचा ऑर्डर, चला युद्धाला, बिचारे मरणार हो. निरपराध लोकांना मारत नाही राम, तसा अपराधी लोकांना सोडत नाही, तसा निरपराध लोकांना राम मारत नाही. रामांच्या जीवनातली ही राजकारणाची व्यवस्था लक्षात घ्याल. राम उदार आहेत, राम चारित्र्यवान आहेत, हे बरोबर आहे, पण राम कसे आहेत लक्षात घ्याल. समर्थांची ओवी आहे, काटीने काटी झाडावी, परिती कळोची न द्यावी. बरं, कळकटेपणाची पदवी असू द्या. रामाबद्दल अजून सुद्धा लोक ओरडतात की रामाने आडून बाण का मारला. म्हटलं तू नव्हतास म्हणून, तुला समोर सुद्धा बाण मारला नसता म्हटलं. अरे स्ट्रॅटेजी समजून घ्यायची असते. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक का केलं? अरे आपल्याकरता केलं.
पुरावे काय? म्हटलं पुरावे का जाळावे नंतर बघू. थोडी बौद्धिक क्षमता आपल्याला वाढवावी लागेल ना. कृष्ण असे का वागले, राम असे का वागले, तेच तर समजून घ्यायचंय. याला स्ट्रॅटेजी म्हणतात, याला धोरण म्हणतात. कशा करता? म्हणून वाल्मिकी रामायण मुळातून वाचून बघा, फार अप्रतिम आहे वाल्मिकी रामायण. बरं, मला वारंवार वाचताना वाटतो काय हो रामायण, आपण कुठं आहोत आणि रामायण कुठं आहे. असो. आणि यानंतर श्रीराम पंचवटीला बांधुनी पर्णकुटी हो, पंचवटीला बांधुनी पर्णकुटी, पंचवटीला बांधुनी या राहिला जगज्जेठी, बांधुनी या राहिला जगज्जेठी हो, बांधुनी या राहिला जगज्जेठी. पंचवटीला 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 छान अशी पर्णकुटी. ही कुणी बांधली माहितीये का आपल्याला? ही लक्ष्मणानं बांधली आहे. नुसता तो काही न येणारा राजपुत्र नव्हता. तो योग्य ती झाडं तोडतो, ती झाडं अप्रतिम अशा पद्धतीनं त्याच्या काठ्या बिठ्या बांधतो, त्याच्या काठ्या तयार करतो, त्या काठ्या अशा उभ्या मांडतो. बरं, अशा खाली अशा 2 काठ्या, वर 2 काठ्या, आणि त्याची भिंत तयार करतो. त्याच्यावरती तो माती लिंबतो आणि ते वाळल्यानंतर त्याला बाहेरून शेणानं सारवतो आणि एक फ्लॅप उभा केला, एक भिंत तयार केली. अशी हे फार छान वर्णन आहे सगळं. आणि जेव्हा 2 झोपड्या तयार केल्यात मोठ्या, एक लक्ष्मणाकरता स्वतः करता आणि एक रामांकरता, आणि एक छोटं शस्त्रागार, शस्त्र ठेवायला स्वतः. आणि वरून पाणी कसं, ते बरोबर कितीही जोरात पाऊस आला तरी वरती पाणी पडणार नाही. कशा प्रकारच्या झावळ्या ठेवाव्यात, झापा ठेवाव्यात, कसं काय करावं, हे सगळं लक्ष्मणानं केलं. त्याची समंत्रक वास्तुशांत केली रामांनी. रामाना वास्तुशांतीचे सगळे मंत्र येत आहेत. ब्राह्मणांना बोलवायचे ते फक्त साक्षी म्हणून बोलवायचे. आता ब्राह्मणांना सांगावं लागतं, आता नाकाला हात लावा. ते म्हणे कुणाच्या? सगळं आपल्याला कर्मकांडातलं आलं पाहिजे, हा मुद्दा आहे. आणि सुरेख अशा पद्धतीने इतकं छान सगळं आहे. आणि रामाने काय काय करावं, रामाने ते जेव्हा पूर्ण झाली झोपडी बांधून आणि सगळे तिथे राहायला गेले, तेव्हा ती झोपडी पाहिली. आणि जसं आपण किल्ली देतो सरप्राईज म्हणून, रामा चला झाली झोपडी. रामांनी गाढ आलिंगन दिलं लक्ष्मणाला आणि सांगितलं, लक्ष्मणा, या तुझ्या वागण्याने मला तातांची आठवण येते, वडिलांची आठवण येते. दशरथांनी जशी माझी काळजी घेतली तशी तू माझी काळजी घेतोयस. काय असेल हो लक्ष्मण, सद्गुणी किती असावं, लक्ष्मणाकडनं शिकावं. आणि आता नागेश रामराय रोज समोरच गोदावरी आहे, स्नानाला जातात. 3 वेळा स्नान, सकाळ दुपार संध्याकाळ. असे स्नानाला गेलेत आणि राम लक्ष्मण पोहतायत. सीता पटकन स्नान करून येते किंवा लक्ष्मण त्यांना पाणी आणून देतो, त्या तिथे स्नान करतात. काही वेळा नदीवर स्नानाला, कधी काही वेळा असं. आणि रामाना पोहताना पाहिलं, रामांचं ते पोहणं पाहिलं. रामा बाहेर येऊन अंग पुसतायत हे पाहिलं. कुणी? त्या भागाची राज्यपाल होती, रावणाची बहीण. नख वाढवायची स्टाईल तिनं काढली म्हणून तिचं नाव पडलं शूर्प नखी. शूर्प म्हणजे सूप, सूप असतं ना ते पाखडायचं, आपल्याला माहिती आहे. आता पाखडणं, दळणं हे शब्द सुद्धा हल्ली. परवा मी एका गावाला गेलो, एसटीत सगळ्यात शेवटची जागा मिळाली मला. ते म्हणले कसे आलात? म्हणलं पाखडत पाखडत आलो.
ते सुप पाखडाला अशी सुपासारखी नखं तिची हो. मला हे जेव्हा वाचलं पहिल्यांदा तेव्हा मला वाटलं काय छान असेल आयडिया. म्हणजे सूप घ्यायचं नाही, नुसती नखं त्या धान्यात घालायची, पाखडायचं आणि टाकायचं. जरा हसून घ्या, लक्षात घ्याल हे तामसी गुण आहेत. हे सगळे तमोगुण. नखच वाढवायची, विचित्र केसच वाढवायचे, स्टाईली मारायच्या. समर्थांनी त्याला तमोगुण म्हटलंय. नखे केश वाढवावे, हस्तची वरती करावे, करू नये ते करावे, तो तमोगुण. साधं राहावं की नाही. आणि अशांच्या मुलाखती टीव्हीवर. कुणाला बोलवावं त्या टीव्हीवाल्यांनी सुद्धा. हे मीडियावाल्यांनी कुणाला बोलवायला पाहिजे. रागवू नका. कुणाचे फोटो काढले पाहिजे तो, कुणाचे. आणि ती अशी त्या ह्याच्यावर कोचावर हात ठेवून बसलेली, अशा अशी नख, शिंगासारखी, जिलबीसारखी, त्याच्यावर कॅमेरा. आणि तो विचारणारा विचारतो, तुम्हाला ही प्रेरणा कुणापासून मिळाली. हे लोकशाहीच्या 5व्या स्तंभाने वाटोळं करत आणलंय बघा. सगळेजण तसे तसं मला म्हणायचं नाही. मीडियामध्ये आहेत काही जबाबदार लोक, पण आहे नको त्यांची मुलाखत घेतात की नाही. परवा ती कोण शिल्पा, काय नाव तिचं आडनाव, तो हां मी नाही घेत ते. ते तिनं तिच्यावर मोठा लेख आला होता आणि फोटो बिटो. काय शिल्पा ने बनाया घर के बैंगन का भरता. ही काय बातमी आहे काय. तिने घरचे बनवले काय बाहेरचे बनवले काय. अरे बातमी त्याची द्या जो देशाकरता धडपडतोय. एखाद्या सामान्य शेतकऱ्याची बातमी द्या जो कष्ट करतोय. तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली. रावणाच्या बहिणीकडनं. मग हे तुम्ही नखा अशी वाढवल्यावर जेवता कसे. सगळे काही प्रश्न इथं सांगता येणार नाही. मी टिंगलच करतोय. करू नये मला माहिती आहे. आणि आपण या लोकांना डोक्यावर घेतो. आपण तिघांना आवाज तो डोक्यावर घेतले समाजाने. क्रिकेटियर, सिनेमातले अभिनेते आणि राजकारणातले लोक, या तिघांना समाजाने आवाज तो डोक्यावर घेतलंय. त्या पुन्हा सांगतो की सगळे त्यांच्यात वाईट नसतात हे मला माहिती आहे, पण आपण कुणाला डोक्यावर घेतो. जो दारूच्या पिपात बुडालाय, चारित्र्याचा ज्याचा पत्ता नाही, सारखे डिवोर्स घेतोय, नाही तर लग्नच करत नाहीये सरळ आपला, सारखे नवीन भानगडी करायला बरं पडतं ते. आणि दारूच्या पिपात बुडालाय अशा लोकांना डोक्यावर घ्यायचं का आपण. अभिनयाचा जरूर आनंद घ्या त्यांचा, पण किती डोक्यावर घ्यावं त्या लोकांना. आणि तो मेला काय करतो, वरनं काही उडीबिडी मारायचा सीन असला ना की डमी वापरतो आणि लव्ह सीनला स्वतः जातो. जास्त डेंजर सीन तो आहे खरं. हे साधे नगरसेवक मंडळी असतात. जरा आता नगरसेवक म्हणून निवडून आले किंवा जरा थोडे पुढे जायला लागले की महिन्याभरात स्कॉर्पिओ काय, त्यांच्या गाड्या काय. कुणाला डोक्यावर घेतलं पाहिजे सांगा. आणि तिसरे ते क्रिकेटियर, बॅट घेऊन चालले आणि सारखे हारून येतात. त्यांना विचारलं का हो परदेशात गेल्यावर हारता. ते म्हणले आपली संस्कृती काय सांगते, परदेशात गेल्यावर त्यांना दुःख देऊन यायचो का. बरं ते लोक भारतात आले तरी हारतात. हे म्हणले आता का इतक्या लांब आले त्यांना दुःखाने पाठवायचं का. त्यांचे कपडे काढून घेतले पाहिजेत, नागवं पाचं पाठवलं पाहिजे क्रिकेटमध्ये. जा खेळून या नुसत्या लंगोटीवर. क्षमा करा मला, मी जरा कठोर बोललो, पण किती डोक्यावर घ्यायचं हो. समाजानं ठरवलं पाहिजे. हा मी पुन्हा सांगतो, एखादा सद्गुणी असेल ना आमच्या सचिन सारखा, तर खरोखर त्यांनी किती पैसे या कोरोना काळात या लोकांनी दिले. त्यात चांगली पण माणसं आहेत. दोन्ही अर्थाने माझं बोलणं लक्षात घ्या. एखादा चांगला अभिनेता आहे ना, त्याचा अभिनयाचा जरूर आनंद घ्या, पण इतकं पण त्यांना डोक्यावर घेऊ नका की ते अगदी भगवंत आहेत काय. एवढंही असता कामा नये. डोक्यावर आपण विवेकानंदांना घ्या, डोक्यावर बाबा आमटेंना घ्या,
डोक्यावर अशा लोकांना घ्या की खरोखर जीवन समाजाकरता चांगल्या करण्याकरता समर्पित केलंय. मी काही देवधर्माबद्दल बोलतोय असंही समजू नका. चांगल्या अर्थानं किती लोक असे आहेत. सुधामूर्तींना डोक्यावर घ्या. अशा लोकांना आपण खऱ्या अर्थानं वंदनीय ठरवावं. अशी ती शूर्पणखी. तिचा नवरा रावणाकडनं एका युद्धात मारला गेला होता. रावण त्याला थोडक्यात ती विधवा व्हायला कारणीभूत रावण आहे म्हणून ती सारखी रावणाला कटकट करायची, तू माझ्या नवऱ्याला मारलं म्हणून तिला आपलं जा तिकडं राज्यपाल तिकडं तिचा चेंडू टाकून जा तिकडं, आणि तिला अनिर्बंध अधिकार देऊन टाकले. आणि आता ती कामुकतेनंच इकडं तिकडं पाहतीये. तिच्या वडिलांचं नाव आहे विश्रवा मुनी, आईचं नाव आहे केकसी. वडील अत्यंत तपश्चर्या करणारे आहेत, पुलस्ती वंशातले आहेत. पुलस्ती, पुलुहा, विश्रवा. आणि या विश्रवांचं एक लग्न झालंय, त्या मुलीचं नाव आहे इडविडा. या इडविडे पासून त्यांना एक मुलगा आहे, तो भगवान शंकरांचा सेवक आहे, त्याचं नाव आहे कुबेर. या विश्रवांचा दुसरा लग्न झालं केकसीशी, ते सुद्धा युक्ती प्रयुक्तीनं ही मुलगी घुसडली आहे. चाणक्य म्हणत असे, एखाद्या देशाचं वाटोळं करायचं असेल तर फॉरेन मधली मुलगी तिथल्या राजकुमाराशी लग्न करून द्या, कारण तिचं तुमच्या अजिबात संस्कृतीवर प्रेम नसतं, ती वाटोळं करायलाच बसलेली असते तुमच्या संस्कृतीचं. चाणक्यांनी 2000 वर्षापूर्वी सांगितलं. हे काम त्याला राक्षसांनी दैत्यांनी केलंय. आणि तिला 4 मुलं झाली, दशानन, कुंभकर्ण, विभीषण आणि ही मीनाक्षी उर्फ शूर्पणखी. रावणाने आईकडून कामुकता पण घेतली आणि वडिलांकडनं तपश्चर्याचा गुण पण घेतला. कुंभकर्णाने काही घेतलं नाही, तो त्याची मुलं रावणासारखी आहेत. विभीषणाने फक्त वडिलांकडनं तपश्चर्याचा गुण घेतला आणि या शूर्पणखीनं आईकडनं फक्त कामुकता घेतली, तपश्चर्या काही नाही. अशी ती तिथे आली आणि तिनं रामाना पोहताना पाहिलं, त्यांचे बाहू पाहिले, त्यांचं ते गोड रूप पाहिलं आणि मोहित झाली. आणि तिनं विचार केला, जरा वाल्मिकीने इतकी मजा केली हो इथे की ती कुठे आणि रामराय कुठे. मग एक एक म्हणजे तिचं पोट कसं होतं आणि रामरायांचं कसे सिंहकटी होती, इतकी सुरेख वर्णन आहे तो वाल्मिकीने केली. ती कशी होती, तिचे गाल कसे होते आणि रामांचे कसे होते, तिचे बाहू कसे होते आणि रामराय कसे होते, असं सारखं एक एक श्लोक टॅली केलंय त्यांनी. आणि तरी पण तिनं पटकन एक असा ब्युटिशियन असते ना, ती गाठली. आमच्या गावात एकानी ब्युटिशियननी दारात पाटी लावली होती, कृपया आमच्या ब्युटी पार्लर मधून बाहेर पडणाऱ्या मुलीची, स्त्रीची थट्टा करू नये, शिट्टी वाजवू नये, कदाचित ती तुमची आजी असू शकते. म्हणजे इतका मी सुंदर बनवतो असं त्यांना म्हणायचं होतं. आणि इतकी सुंदर तयार झाली, तिनं मेकअप केला. मेकअप म्हणजे जो डाऊन होतो तो अप करावा लागतो. अशी छान तयार झाली थोडक्यात काय. आणि रामांकडे पाहून अनुरक्तेसारखे अंग विक्षेप करत, लाजत, ते तिला शोभत नव्हतं पण आपलं आणि विचारते, कोण आहेस तू. देहवाही मध्यम देहवाहिला तुला श्यामला, देहवाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार.
होळीचं गाणं काही रंगून रंगून म्हणायला नको. फक्त काय होतं ते विसरलं जातं म्हणून मी एखादं चरण गुणगुणून ठेवतो. खूप वर्षात एखादं गाणं म्हटलं नाही की ते आपल्या असं होतं. म्हणून मुलांनी पण मध्ये मध्ये रडलं पाहिजे, तर रडायचं विसरून जातील ते. आहे सुंदर मी जगात अवघ्या सौंदर्य मूर्ती ही तू. काय म्हणाली ती? या संपूर्ण जगामध्ये मी सुंदर आहे असं ती म्हणते. असं प्रत्येकालाच वाटतं की नाही? मला पण वाटतं या संपूर्ण जगामध्ये मीच सुंदर आहे. फक्त घरात मी यातलं काही बोलू शकत नाही. आरशात बघा एकदा, दाढी केली नाही काही नाही, काय बघा. एक बाई शाळेमध्ये शिकवत होत्या, टीचर. त्या पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स असं शिकवत होत्या. मराठीतला वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. आणि मग टेस्ट घेण्याकरता तुम्हाला कळलं की नाही याच्याकरता त्याने एक वाक्य लिहिलं, मी सुंदर आहे. सांगा मुलानं कुठला काळ? सगळी मुलं उभी राहिली, म्हणली भूतकाळ बाई, भूतकाळ. आहे सुंदर मी जगात अवघ्या सौंदर्य मूर्ती ही तू. आहेसी म्हणून मला वरी सुखे हे तू मनी आणि तू. दोघेही चमकू रवी शशी परी मानी खरी वैकरी. भोगू सर्व विलास वास वनीचा त्यागी आता सत्वरी. अर्थ कळला आपल्याला? त्या अब्राहम लिंकनची गोष्ट सांगतात. अब्राहम लिंकन फार दिसायला असा ओबडधोबड होतात. म्हणजे मी फोटो पाहिलाय त्याचा. मी अमेरिकेला गेलो त्यावेळेला त्यांच्या त्या महालातच गेलो होतो. लिंकन इतक्या देवी होत्या अंगावर अशा अशा, आणि दाढी पण व्यवस्थित नव्हती, अशी वेगळीच दाढी होती. पण इतका टॅलेंट होता, इतका बुद्धिमान होता. कष्टाने तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. अब्राहम लिंकन कष्टाने. अतिशय गरीब, म्हणजे झोपडीत राहत होता तो. आणि तिचं व्याख्यान सुरू होतं आणि एक सुंदर बाई त्याच्याकडे आली. ती म्हणाली, आपण लग्न करूया का? ते म्हणले, कशा करता? म्हणजे मुलं तुमच्यासारखी बुद्धिमान आणि माझ्यासारखी सुंदर होतील. अब्राहम लिंकन म्हटलं, पण उलट झालं तर? तुमच्यासारखी मूर्ख झाली तर? असं जाऊन कुणालाही विचारताय. म्हणजे तसं ती शूर्पणखीला ती म्हणते, रामा, म्हणजे नाव माहित नाही त्याला, तिला, कोण आहेस तू? देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार. आणि जेव्हा ती म्हणाली, शूर्पणखा मी रावण भगिनी, याच वनाची समज स्वामिनी. रावण भगिनी म्हटल्यावर रामराय सावध झाले, कारण त्याच प्रोजेक्टवर चाललेत. माहिती काढून घ्यायला पाहिजे ना हो. त्याची बहीण मिळाली आहे. अच्छा, रावण भगिनी, बसा बसा बसा, कमाल आहे तुमची. आता एकदमच लिफ्ट दिल्यासारखं झालं ना तिला. इतकं रामराय असे पदक्यासारखं बोलत होते, स्वतःची ओळख वगैरे करून दिली. आणि ज्या क्षणाला ती रावण भगिनी म्हटल्या बरोबर रावण, बर रावणाची भगिनी, काय तो पराक्रम आहे ना. मग माझा भाऊ आहे तो. कुठे असतो? लंकेत असतो. हो, कुठे आहे लंका? दक्षिणेत आहे. बर, लंकेला किती दरवाजे आहेत? 4 दरवाजे आहेत मोठे, आणि 4ही दरवाजांच्या वरती शतघ्नी ठेवलेल्या आहेत, म्हणजे तोफा ठेवल्यात, म्हणजे कोणी जवळ येऊ नये म्हणून. बर, तिथे मोठे मोठे खंदक आहेत, त्याच्यामध्ये सुसरी मगरी अशा सोडलेल्या आहेत. बर, असं अर्धी माहिती काढून घेतली. शूर्पणखा म्हणली, अहो मी तुम्हाला माझ्याबद्दल बोलते, तुम्ही तिथला पोर्टफोलिओ काय विचारताय? तिथली माहिती काय विचारताय? हा, अरे हो, बरोबर आहे. हे बघा काय आहे, हम ब्याहे हैं क्वारे नहीं है, हम ब्याहे हैं क्वारे नहीं, हम ब्याहे हैं कुंवारे नहीं है. एक नारी व्रत रखते हैं,
एक नारी एक पत्नी व्रत, एक नारी व्रत रखते हैं अपनों के सिवा अन्य सबको, अपनों के सिवा अन्य सबको माता बहन समझते हैं, माता बहन समझते हैं। हम ब्याहे हैं कुंवारे नहीं है, हम ब्याहे हैं, हम ब्याहे हैं, हम ब्याहे हैं कुंवारे नहीं है। हम ब्याहे, आमचं लग्न झालेलं आहे, माझी पत्नी माझ्या बरोबर आहे आणि मी एक पत्नी व्रत नियम केलेला आहे आणि माझ्याकरता या जगातल्या सगळ्या स्त्रिया माझी पत्नी सोडून आई किंवा बहिणीसारख्या आहेत. तेव्हा मी तुमची इच्छा पूर्ण करू शकणार नाही, पण माझ्यासारखाच सुंदर, काकणभर माझ्यापेक्षा पराक्रमी, आक्रमक असा माझा भाऊ माझ्या बरोबर आहे. आता तो स्नान करून गेला बरं का, तो एकदम तो ब्रह्मचारी आहे, तो एकटा आहे. ब्रह्मचारी असा शब्द वापरलाय. लगेच रामायणावर आक्षेप घेतलाय लोकांनी, राम खोटं बोलले. त्याला म्हणलं अरे शूरपणखीची काय खरं बोलायचं असते काय, पाकिस्तानची काय खरं बोलायचं का, आमच्याकडे इतके सैनिक आहेत, इतक्या प्रकारचे अणुबॉम्ब आहे, अशी अशी व्यवस्था आहे. हां असं म्हणाल का पंतप्रधान, तुम्ही खोटं बोलताय पाकिस्तानची, हे काय बरोबर आहे का? म्हणजे जरा अकलेचा वापर करायला पाहिजे ना. हे या प्रोजेक्टवर चालले, ती आणि तिच्या अनुचरांनी हजारो लोकांना मारलंय. आपल्या ऋषीमुनींना त्रास देणारीस, म्हणजे मी हजारो कमी बोलतोय, सगळ्यांना त्रास देणारे, यांच्याशी खरं बोलत म्हणजे याचं इंटरप्रिटेशन द्यायला लागण्यात आमचा किती वेळ झालाय. रामायण राहिलं बाजूला. तेव्हा लक्ष्मणाशी तुम्हाला लग्न करता येईल, माझा भाऊच आहे, पराक्रमी आहे. हो असं आहे, तो भेटेल. हो मग त्याला पाठवून द्याल. हो पाठवून, किती, उद्या सकाळी 9 वाजता. थोडं गमतीनं सांगतो मी. झालं, रामराय घरी आले, काय फराळाला वगैरे बसले, फळं खातायत आणि असं केलं प्रभूंनी. केल्याबरोबर आईसाहेबांच्या लक्षात आलं, सीतामाईंच्या आज स्वारी विनोदाच्या मूडमध्ये दिसते. म्हटलं का हो असं का केलं? म्हटलं एक रिश्ता आया है. लक्ष्मणानं पाहिलंच, दादाचा अंदाज आहे. काय रामा, दादा काय असं असं आहे, मोठं कुळ आहे, घराणं फार मोठं आहे, तुला पण हाताखाली भाजी बिजी चिरून द्यायला. रावणाची बहीण आहे. लक्ष्मणाला कळलं, लक्ष्मणा जास्त बोलायचं नाही, रावणाच्या राजवाड्याची माहिती काढायची आहे, उद्या सकाळी 9 वाजता तुझी बॅटिंग आहे, जा. आला लक्ष्मण. लक्ष्मणही तसाच आहे. अहो दोघही तरुणौ, दोघं द्वितीय आहे, रूपसंपन्नौ द्विवचन, सुकुमारौ महाबलौ असे तुझ्या कल्पनमस्कारावर असे खांदे असे मजबूत झाले होते दोघांचे. कितीतरी वेळा लक्ष्मण सांगतो, रामा मी करतो हे युद्ध या राक्षसाशी, तू जरा बाजूला. असे हौस. पुन्हा छान तयार होणारी ती, सांगायला नको पुन्हा पुन्हा. तुमचे दादा किती चांगले आहेत हो. मी वास्तविक त्यांना काल प्रस्ताव ठेवला होता, एखादा असता तर एवढी सुंदर तरुणी बघून लगेच मोहित झाला असता. आडनाव मोहिते, कोणाचं असेल तर रागवू नका. अर्जुनाचं पहिल्या अध्यायातला आडनाव अर्जुनराव मोहितेच आहे गीतेमध्ये. पण किती हो संयम त्यांचा. ते म्हणाले असं नाही, मग एकपत्नी व्रती आहे, असं नाही चालणार. तेव्हा तुम्हाला पाठवून दिलं. कमाल हो, हॅट्स ऑफ. पण तुम्ही कराल का लग्न माझ्याशी? स्वर्गीय देवदेवतांना सुद्धा दुर्लभ असणारे भोग मी तुम्हाला देईन.
वगैरे वगैरे. लक्ष्मण म्हणलं मग तुम्ही कुठं असता सध्या? मिळातली मी लंकेतली आहे पण सध्या इथे असते. बर, लंकेतली उरलेली माहिती त्याने काढून घेतली. रामाने सांगितलं होतं काय क्वेश्चन काल झालेत, रिपीट नको. अहो ती म्हणले तुम्ही दोघं जण त्या लंकेतली माहिती काय विचारताय, मी माझ्याबद्दल सांगते ते राहिलं बाजूला. हे बघा असं नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लक्ष्मण सांगतो मला काही हरकत नाही, मी केलं असतं लग्न, पण काय माझं जीवन सगळं रामानं अर्पण केलेलं आहे, माझ्या दादाला अर्पण केलंय. माझ्याशी लग्न केलं ना तुम्हाला दासाचं दासी व्हायला लागेल. मी खूप कामात असतो, सतत कामात, आणि मला काम तुम्हाला करायला. ती म्हणली शी मला नाही जमणार ते, मला हाताखाली इकडे इकडे दोन असे लोक लागतात, मी नाही स्वतः काही काम करत. वाटण्या घोटण्यापासून घरात मशीन आणून ठेवलेली आहेत, मी फक्त मोबाईल घेऊन बसते, मी काही काम करत नाही. मग लक्ष्मण म्हणला मग आपलं नाही जमणार, तुम्ही रामाना विचारा. कदाचित रामराय तुमच्याकरता एकपत्नी व्रत सोडतील सुद्धा. आता लक्ष्मण ही चेष्टा करतो हे कळायला पाहिजे की नाही. लक्ष्मणाला माहिती दादा कसा आहे. हे शूर्पणखेची बोललाय कदाचित तुमच्याकरता एकपत्नी व्रत सोडतील सुद्धा. माझ्या बाबांचीच 3 लग्न झाली होती, म्हणजे आमच्या घराण्यात अनेक विवाहाची पद्धत आहे, तुम्ही विचार करा. शूर्पणखा म्हटली पॉसिबल आहे, विचारून बघा, तुम्ही विचारायला काय हरकत आहे, फार तर नाही म्हणतील, विचारा. त्यांना पाठवाल तुम्ही? पाठवतो. किती वाजता? उद्या सकाळी 9 वाजता. रामा आता नॉन स्ट्रायकर एंडला मी आहे, उद्या दुसऱ्या दिवशी राम येतात. असं अनेक दिवस, 1-2-4 दिवस. आणि मग तिच्या लक्षात आलं की हे माझी चेष्टा करतायत. रागावली. आणि तिनं विचार केला या रामाच्या पत्नीलाच मी ठार मारते, म्हणजे अगतिकतेनं त्याला माझ्याशी लग्न करावंच लागेल. म्हणून धावली आणि त्या सीतेवरती असं म्हणजे तिची नरडी मान धरण्याकरता एकदम धावली. सीता देवी वरी धावली राक्षसी, सीता देवी वरी धावली राक्षसी, सीता देवी वरी धावली राक्षसी. सहन लक्ष्मणासी कैसे होई, सहन लक्ष्मणासी कैसे होई, सहन लक्ष्मणासी कैसे होई. रामाज्ञेने तिला दिले जीवदान, रामाज्ञेने तिला दिले जीवदान. कान आणि नाक छेदी येले, नाक आणि कान छेदी येले. सीता देवी वरी धावली राक्षसी, सीता देवी वरी, सीता देवी वरी, सीता देवी वरी धावली राक्षसी. आणि तिनं सीतेवरती हल्ला केला. पाहिल्यावर जवळ असणाऱ्या लक्ष्मणानं पटकन आपल्या कमरेचं कुंत नावाचं शस्त्र म्हणजे खंजीर काढला आणि तो असा फेकला नसता, सप 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 असा. आणि तिचं नाक कापलं गेलं, दोन्ही कान कापले गेले आणि ची 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 असा आवाज करीत तिथनं असं कसं तरी धरून धावत धावत पळाली. आणि तिनं जवळच असणाऱ्या रावणाचे लांबचे बंधू खर आणि दूषण त्यांच्या दोघांच्या कानावरती टाकलं की असं 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 झालेलं आहे. त्यानं सांगितलं जा रे जरा ते कोण आहेत दोघं जण त्यांना धरून आणा. म्हणून महाभयंकर शस्त्रास्त्र संपन्न, शस्त्रास्त्रांनी सजलेले 14 महाभयंकर राक्षस रामांवर चालून आले. रामाने एका बाणातच 14 लोकांना संपवलं, कारण ते असे लेफ्ट राईट सरळ येत होते वेळेत. एकच असा बाण मारला की इथून गेला दुसऱ्याला गेला, जास्त खर्च नाही करत रामा. आणि आता मात्र खरदूषण सज्ज झाले आणि 14,000 राक्षसांची फौज, 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 14,000 म्हणजे काय झालं, तयार झाले. शस्त्रास्त्र त्यांनी आपल्या अंगावरती चढवली
चिलखत चढवली आणि रणभेरींचा आवाज येतोय पाहिल्यावर लक्ष्मण म्हणला, रामा ते 14,000 राक्षस यायला लागलेत असा माझा अंदाज आहे. तुम्ही जानकीला घेऊन असे आड लपा, या डोंगराच्या, छोट्याशा डोंगराच्या आड लपा. माझे बाहू बघा व्यायामाने सिद्ध झालेले आहेत. आता मी त्या 14,000 राक्षसांचा फडशा पाडतो. असं म्हणेपर्यंत रामानी चिलखत बांधलं होतं स्वतःला, पाठीला बाणांचा भाता बांधला होता आणि राम रणांगणामध्ये उतरले. थोडा तबला लहान करावं, डग्गा खूप घुमतोय. आणि वेगानं येऊन रामराय तिथे सिद्ध झाले की जिथे सुरक्षित असं राहता येईल, पळता येईल, म्हणजे बाण सुकवता येतील. आणि भरभर 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 आपल्या पाठीचे बाणांचे भाते जे होते त्यातले बाण काढून भराभर 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 त्या ह्याच्यावर लावायला सुरुवात केली. एक बाण, दुसरा बाण, तिसरा बाण. एका बाणातनं अनेक, एक मार्गण म्हणतात, त्या मार्गणातून निघतात अनेक मार्गण, त्यातून निघतात अनेक बाण, त्यातून निघतात अनेक बाण, असे अनेकविध बाण. आपण दिवाळीतली आतषबाजी पाहिली असेल बघा. आकाशात एक फटाका जातो आणि त्यातनं 5-10 फटाके निघतात, त्यातनं परत 5-10 निघतात, त्यातनं परत 5-10 निघतात. हे जसं तसे बाणातून बाण निघतात आणि सुसणाणाणा सुसणाणाणा आणि इतके बाण सुटते सणाण, भाले वाजते खणाण. समर्थांनी वर्णन केले सवाईमध्ये. पण इतक्या वेगानं ते सगळे बाण जायला लागले. अर्थात समोरचे काही नुसते असे उभे नव्हते, मारा बाण. तिथून एकाच वेळेला किमान 14,000 बाण येत आहेत आणि सगळे रामांकडे येत आहेत. राम असे असे एकदा असे एकदा असे एकदा असे एकदा असे, इतक्या चपळपणानं राम धावतायत तिथल्या तिथे. म्हणजे फुटवर्क ज्याला म्हणतो आपण. पुन्हा इकडे आणि बराबर बराबर ते युद्ध चाललंय. कल्पना तरी करा कसं झालं असेल युद्ध. शांत उभे राहून आपले रामानंद सागरांचे राम आहेत ना, ते एकाच ठिकाणी उभे असतात. मला आदर आहे त्यांच्याबद्दल. त्यांनी इतकी चांगली सिरियल काढून आपल्याला निदान थोडं तरी माहिती करून दिलं. पण खरं मुळातून आपण वाल्मिकी रामायण वाचलं की कळतं रामरायांचं फुटवर्क जे होतं, पायाचा जे उपयोग आहे तो इतके भरभर भरभर इतके चपळ आहेत ते. म्हणजे स्वतः शूर्पणखेनी वर्णन केलंय की बाण मारता त्याच्या हातामध्ये चमके विद्युल्लता, वीज जशी चमकते तसे राम चमकत होते. 1.5 मुहूर्तामध्ये रामांनी 14,000 राक्षसांचा, खरदूषणांचा नाश केला, ठार केला सगळ्यांना. प्रेतांचा खच पडलाय, रक्ताचा महापूर व्हायला लागला, मांसाचा चिखल झालाय, बाणांची म्हणजे पाऊस पडतो तसा धर 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 असे बाण पडत होते रामांचे. अर्थात रामांच्याही अंगाला अनेक जखमा झाल्या होत्या. तिकडून बाण चाटून गेलाय, तिकडून बाण चाटून गेलाय. चिलखत जे होतं ते भंगलं, ब्रेक झालं होतं अंगावरचं चिलखत. पण तिकडून काही साधे बाण येत नव्हते. पण इतका भयंकर पराक्रम रामाने केला आणि 14,000 राक्षस त्यांच्या बॉससह, खरदूषणांसह मेलेले पाहिले. आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक गुप्तहेर रावणानं ठेवला होता. ते त्या 14,000 राक्षसांना आणि खरदूषणांना माहिती नव्हतं की रावणानं आमच्यावर पण गुप्तहेर ठेवलाय देखरेख करायला. त्याचं नाव अकंपन. त्याला कंप सुटला. बापरे. आणि तो जो धावला त्यानं पहिलं फ्लाईट पकडलं आणि तो लंकेला गेला. आणि त्यानं रावणाच्या कानावर बित्तम बातमी, सगळे फोटो टाकले, त्याच्या शेअर केले फोटो. आणि काय विचारता, यानंतरचं गोड वर्णन आहे. बराच वेळ रामराय शांत आहेत. न जाणू एखादा झाडीतनं इकडून राक्षस येईल, एखादा तिकडून येईल. आणि आता कळलं की झालं. आणि ज्या क्षणाला त्यांनी बाणांचा वर्षाव करण्याकरता जो हातामध्ये धनुष्य होता, त्या धनुष्याची प्रत्यंचा उतरवायला सुरुवात केली, त्यावेळेला जानकी देवीने ओळखलं की आता युद्ध संपलंय. अशी एका डोंगराच्या आड उभी होती. धावत आली आई. हो आईसाहेब धावत आले. जानकी
आत्तापर्यंत रामांबद्दल ऐकलं खूप होतं, आज प्रत्यक्षात मॅच पाहिली. काय हिरो कसा असतो खरा. धावत धावत आल्या आणि वाल्मिकी वर्णन करतात, रामांकडे पाहिलं, रामाने पण प्रेमानं पाहिलं आणि धावल्या. आईसाहेब सीतामाई धावल्या आणि रामाना गाढ आलिंगन दिलं. आपल्या पतिराजांना गाढ आलिंगन दिलं. वाल्मिकी लिहितात, रामरायचे थकले होते, रामरायचे दमले होते, रामरायचे श्रमले होते. सीतेच्या एका आलिंगनाबरोबर रामरायांचे सगळे श्रम गेले. हा प्रेमाचा परिणाम असतो. खरं शुद्ध प्रेम असं असतं. यानंतर रामराय स्नान करतात. लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा सावधान राहायचंय, आता कुठलंही संकट येऊ शकतं. आपण आता रावणाला ललकारलाय. आणि काय हो तुम्हाला सांगू, शूर्पणखा निघाली, कानाला नाकाला बँडेज बांधलेली आणि पोचली आणि सांगायला लागली, अरे विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृपी. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे. कसले कसे राज्य रावणा, कसले जनपालन, श्रीरामांनी पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्तांदा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. विसलोचने उघडून बघ या शूर्पणखेची दिशा. श्रीरामांच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा. तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. जनस्थान त्या कहर उडाला मेले खर दूषण. सहस्र 14 राक्षस हे का तुझ भूषण. देवा समसो सुपूज्य ठरला, देवा समसो सुपूज्य ठरला. जनस्थानचा यत सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. सुदर्शनासह व्यर्थ झेलिले चेती वर्षर. व्यर्थ मर्दिले देव उचलले सामर्थ्य डोंगर. तूच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती. ऐक सांगते पुन्हा, ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा. बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. शत्रूची पत्नी रावणाची, रावणाची बहीण, पत्नी चुकून म्हणलो, रामाची स्तुती करते. लक्षात घ्या, शत्रू जेव्हा स्तुती करतो तेव्हा ती खरी असते. मित्राची स्तुती कशी असेल सांगता येत नाही. ती सांगतेय, जेव्हा रामराय उभे राहतात तेव्हा हातामध्ये ते कधी धनुष्य घेतात, त्याची प्रत्यंचा कधी चढवतात, पाठीमागच्या अक्षय्य भात्यातला बाण कधी काढतात, तो कधी त्या प्रत्यंचेवर लावतात, आकर्ण ती ज्या कधी खेचतात आणि बाण कधी सुटतो हे कळत नाही. इतके राम विजेसारखे. हे आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. लक्षात घ्याल, अंधारात भूत आलं तर घाबर राम 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 म्हणते, हे नका शिकवू. आपल्या मुलांना पराक्रम शिकवायचं असेल तर या कथा ऐकवा, सातत्याने ऐकवा. शिवाजी महाराज हे ऐकतात. लक्षात घ्या. ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा. बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्ल. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत असे मती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती, सोड घे. सुंदर आहे बरं तो, पण त्यापेक्षा त्याची बायको फारच सुंदर आहे. कारण हिला माहितीये याचा वीक पॉइंट काय, माझा जो वीक पॉइंट तोच याचा. अशांचीच दोस्ती होते. लक्षात द्या. तो रूपाने रेखिव श्यामल भूमीवरती स्मर. त्यांच्या संगे जनक कन्यका रती होऊन सुंदर. तुलाच साजून दिसेल आईश, तुझाच साजून दिसेल आईश. मोहकती युवती. सोड घे त्याचा लंकापती, सोड घे त्याचा लंकापती.
आहे सीता, तिला तुझ्या करता आणायला मी तिथे गेले होते आणि तेव्हा माझा हात मला कान तुटलेत. काय खोटारडी आहे बघा. कामी माणसं खोटं पण भरपूर बोलतात. राम आणि काम हे विरुद्ध आहेत, लक्षात घ्या. जहा राम है वहा काम नाही, जहा काम है वहा राम नाही. खोटारडी काय बोलते ऐका. तिला कळवुनी घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याच साठी मी गेले होते त्याच्या कुटीरावर. श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मज किती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जा सत्वर जा धार मारते बंधू दोघे जण, हसली मजती जनक कन्यका येई तिज घेऊन. माझ्या समते तव, माझ्या समते तव सत्तेची विटंबती आकृती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. रावण अत्यंत शांत होता, नो एक्साइटमेंट. का? त्याच्याकडे ही बातमी आधीच आलेली होती. नवीन माहिती झाली तर मनुष्य एक्साइट होतो ना. जे माहीतच आहे तो म्हणतो बर त्या आकंपनानं आधी तिनं काय काय केलेत उद्योग, आणि ती 100 वेळा आरसा कसा बघत होती आणि आरशात बघून असं असं कसं करत होती, मी कशी चांगली दिसेन, हे आकंपन हळूच बघून गेलाय. तिच्यावर पण तो काय रावण असेल, रावणाची आपण निंदा करतो तो विषय सोडून द्या, पण रावणाजवळ हा केवढा सद्गुण आहे की त्याचं गुप्तहेर खातं काय मजबूत होतं. अकंपनानं हे सगळं सांगितलंय. रावणाला माहिती ही कशाला तिथे केली होती, कशा करता ती तिथे गेली होती, काय काय झालं, त्यानंतर काय केलं, नंतर 14 राक्षस कसे मेले, मग खरं दुक्षणाकडे कशी गेली परत, मग ते 14,000 कसे मेले, ही बातमी इत्थंभूत अकंपनानं सांगितलेली होती. त्यामुळे रावण नो एक्साइटमेंट. रावण म्हणला बर 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 बर. अरे बर बर काय करतोयस, मी काय कहाणी सांगते काय श्रावणातली, जा. फार सुंदर आहे ती, आणि रोज येऊन ती ब्रेन वॉशिंग करते. हो, सगळ्या चॅनेलवर तीच बातमी, सीता खूप सुंदर आहे. सीता काही लावलं तरी तेच चॅनेल लागतं की नाही, तेच लागतं बघा सगळ्या चॅनेलवर, की दादा तिकडं कसे गेले. ब्रेन वॉशिंग म्हणतात. वॉशिंग म्हणजे वॉशिंग, वॉश मध्ये स्वच्छतेचा संबंध आहे. आणि तिला माहितीये रावणाचा वीक पॉइंट काय आहे, ती सांगते फारच सुंदर आहे. मग काय रावण काय ठरलं, अरे मंदोदरीपेक्षा सुंदर आहे, विचार करून ठेव. ती जेव्हा तुझ्या या अंतःपुरामध्ये असेल तेव्हा या सगळ्या जणी एका बाजूला ती सुंदर हो, आणि तिच्या सौंदर्याचं वर्णन ती करते. आज उद्या परवा तेरवा. आणि रावणाचा वीक पॉइंट होता, लक्षात घ्या. रावण महान आहे, तो शंकरांना प्रकट करण्या इतका महान आहे, लक्षात घ्या. नंतर मंदोदरीनं शेवटी सांगितलंय की तुम्ही सगळे देव जिंकलेत, फक्त तुम्ही कामाला जिंकू शकला नाही. आपण काय त्याच्या एवढा जप करू का रावणा एवढा. अहो, हवन कुंडामध्ये आपलं मस्तक तोडून वाहण्या इतका पराक्रमी आहे तो, पण तरीही परस्त्रीची अभिलाषा त्याला सोडता आली नाही, म्हणून रावण हा रावण आहे, लक्षात घ्या. प्रश्न विचारलाय लक्ष्मणाने, इतकी तपश्चर्या करून एवढं जपजाप्य करून सुद्धा का नाही त्यांनी काम जिंकू शकला. तेव्हा सांगितलंय अगस्तींनी, याचं कारण असं की दैवी गुणांचा विकास हा वेगळा भाग असतो आणि वृत्तींची शुद्धता हा वेगळा भाग असतो. एक वेळ 2 माळा कमी कराव्या, थोडा जप कमी केला तरी चालेल, म्हणजे करतच नसाल तर काही कमी करायचा प्रश्न नाही आहे. पण 3 पथ्य पाळायला पाहिजे, लक्षात घ्या. 3 पथ्य. कुठली कुठली 3 पथ्य? परस्त्री किंवा परपुरुष, परस्त्री, परधन आणि परनिंदा, बस एवढे 3 पथ्य. एवढं पाळलं तरी देव भेटतो. काय म्हणाले तुलसीदास? तुलसीदासांचं वचन आहे, सत्य वचन अरुलीनता परस्त्री मात समान,
इन तीनों से यदि हरि न मिले तो तुलसीदास जमान सियावर रामचंद्र की, महादेव की, उमापति महादेव की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की। रावण म्हणला मग एक युक्ती करावी लागेल. तो पराक्रमी एक सांगायला नको, जो 1.5 मुहूर्तात 14,000 राक्षसांना मारतो, तो काही मतदानाला सुद्धा घरी झोपून राहणारा निश्चित नाही. मी अगदी पराक्रम आहे तेवढं कळण्या इतका रावण शहाणा. काय करूया, फसवता आला तर बघूया. आणि म्हणून त्यानं दक्षिण समुद्र किनाऱ्यावरती एक आश्रम होता सुंदाच्या मुलाचा, त्याचं नाव मारीच. या मारीच्याकडे जाऊन प्रस्ताव टाकला की मारीचा, आपण एक काम करूया का, तुझ्याजवळ अनेक सिद्धी आहेत, मला माहिती आहे तू राजकारणातनं संन्यास घेतला आहेस, तू आता 24 साली उभा राहणार नाहीस, म्हणजे मला सगळं माहिती आहे ते, पण माझ्याकरता एक बार हरणाचं रूप घेण्यात तू मास्टर आहेस, माहीर आहेस, तेव्हा तू हरणाचं रूप घेऊन जा, सीतेला मोहित कर, ती रामांकडे हट्ट करेल आणि राम याला जेव्हा धावतील, हरणाला म्हणजे तुला मारायला धावतील, तेव्हा मेल्याचं सोंग कर तू, आणि तेव्हा सीते लक्ष्मणा धाव असं त्यांचा मेमेक्री कर, त्यांचा आवाज, ते तू मास्तर आहेस, आणि मग मी सीतेला उचलतो आणि त्याबद्दल मी तुला बक्षीस देतो हे काम केल्याबद्दल. हे जेव्हा ऐकलं, कवी वर्णन करतात, दचकला मनी मारीच भारी, रामांचं नाव ऐकलं दचकला, आणि मारीच्यानं प्रश्न विचारला, रावणा तुला रामांचं नाव कोणी सांगितलं रे? त्यांचं लग्न झालंय, सीता नाव आहे त्या पत्नीचं, ज्यानी कुणी त्या सीतेचं नाव तुला सांगितलंय, काय म्हणतोय मारीच आहे का, ज्यानं कुणा सीतेचं नाव सांगितलंय त्यानं तुझं वाटोळं करायचं ठरवलंय. अरे सीतेला घरी आणणं म्हणजे जहरी नागिण गळ्यात घेतल्यासारखं. मी 10-12 वर्षापूर्वी रामांचा एक दणका खाल्ला होता, त्यांनी मला एक बाणांचं टोक फक्त मारलं फेकून, बाण मारला नाही, नाही तर त्याच वेळेला विषय मिटला होता. बाणांचं टोक म्हणजे नुसतं एक काठी फेकून मारली. तो जो मी त्या बिहार म्हणून उडालो, तो लंकेच्या अलीकडे समुद्रात येऊन पडलो, संन्यास घेतला, आता तो पाय अजून मी असा लंगडत चालतो. तेव्हा परत जा, आणि इथे एक श्लोक आहे, 2 वेळा एक श्लोक वाल्मिकी रामायणात होतो, नीट ऐका, 2 वेळा, एकदा विभीषणाच्या तोंडात नंतर येतो आणि एकदा इथे मारीच्याच्या तोंडात येतो. सुलभः पुरुषः राजन सततम प्रियवादिना, अप्रियस्यापि पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. या जगामध्ये खोटी स्तुती करणारे आणि ती ऐकून घेणारे भरपूर मिळतील. स्तुती करणारे, आमचे मुख्यमंत्री पुढे पंतप्रधान होणार आहे, अरे शेंबूड नाही काढतायत त्याला, तो डास चावल्यावर कसा खाजवायचा विचार करत होता. मुलाखत ऐकली मी त्यांची, तो काय पंतप्रधान होणार. पण ते पूर्वी एक सुभाषित, उष्ट्राणांतु विवाहेच, उंटाचं लग्न ठरलं आणि त्यात गाढवाचं गाणं ठेवलं, आणि दोघांनी एकमेकांची स्तुती करायला सुरुवात केली. उष्ट्राणांतु विवाहेच गीतं गायन्ति गर्दभा परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. गाढव म्हणतंय उंटाला, काय तुम्ही सुंदर आहात, जगात सगळ्यात सुंदर, जगात सगळ्यात ओंगळ प्राणी उंट आहे. आणि उंट सुद्धा काय म्हणतो, अरे याला गंधर्व म्हणून एक बक्षीस द्या, घरगुती गंधर्व. तसं चाललंय म्हणले.
भरपूर या जगामध्ये स्तुती करणारे लोक असतील, खोटी स्तुती करणारे आणि ती ऐकून घेणारे खूप लोक आहेत. अप्रिय असून सुद्धा खरं बोलणारा आणि अप्रिय असून सुद्धा खरं ऐकणारा, दोघंही दुर्लभ असतात. रावणा, मी सांगतो ते ऐक, माझ्या वयाचा अनुभवाचा विचार कर. तू परत जा आणि हा विचार सोडून दे. मारीचाच्या बोलण्याचा फोर्स एवढा होता, नीट ऐका, वाल्मिकी रामायण बोलतो मी. मारीचाच्या बोलण्याचा फोर्स एवढा होता की त्यानं, रावणानं खरंच इम्प्रेशन घेतलं ते, आणि तो घरी निघून गेला आणि सीतेला पळवायचा विचार बेत त्यानं कॅन्सल केला, रद्द केला. बंद नाही भाऊ जमणार. ज्या अर्थी मारीच म्हणतोय तो, बरं आत्तापर्यंतच्या अनुभवाचा विचार करून बोलतोय, रामाच्या नादाला लागायला. सीतेला अहो आहेत काय कमी आहे मला. रावणानं विचार बदलला. मग दुसऱ्या दिवशी आली ती शूर्पणखी. मग काय ठरलं रावणानं खरं सांगितलं तिला. ते मारीच्याकडे गेलो होतो, तो मारीच म्हणाला असं असं नको, तेव्हा मी बेत कॅन्सल केला. शूर्पणखा म्हणाली सल्ला पण तू म्हाताऱ्याचं घ्यायला गेलास. वृद्धत्व आलं की मग काही नको नको वाटतं. लाडू करू का नको, भजे करू का नको, चहा करू का नको. सगळे वृद्ध तसे असतात असं मला म्हणायचं नाही. काही वृद्ध असे असतात की किती म्हातारे झाले तरी कधी राजीनामा देत नाही, दिल्यासारखं दाखवतात. पण तू मारीच्याचा सल्ला घेतलास. अरे का तुला सल्ला सुद्धा कुणाचा घ्यायचा कळत नाही का रावणा? ज्याला स्वतःलाच काही उत्साह नाही, उत्साह कमी झालेला असतो वृद्धपणामध्ये. त्याचं कारण काय होतं, अशक्तपणा आला ना की माणसाला वाटतं काय करायचं हो, 2 पोळ्याने एवढी भाजी झाली का. आपल्याला तरुणांना काय वाटतं, आज रात्री बटाटे वडे पाहिजे, वाटतं की नाही. म्हणजे लगेच तुम्ही फोन करू नका, मी आपलं सांगतोय. जरा पाऊस आला की मस्तपैकी वडे तळा, वाटतं की नाही. म्हातारा मनुष्य नका तळू, पोट बरं नाही. त्या रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जातात ना, तेव्हा त्या बिल्डिंग मध्ये राहणारे बरेचसे वृद्ध लोक म्हणतात काय करायचंय, अजून 20-25 वर्षे बिल्डिंग राहील. कारण त्यांचीच बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आल्यामुळं. पुन्हा सांगतोय, सगळे तसे नसतात, काही हौशी असतात, काही खरंच सम्यक विचार करणारे असतात. पण मी गंमत म्हणून जरा बोललो. मला मुद्दा काय सांगायचा आहे, तू सल्ला तरी कोणा. आणि मग तिच्या लक्षात आलं, एकदा सीतेला यानं पाहिलं ना की याचे सगळे निर्णय बदलणार आहेत. म्हणून तिनं सांगितलंय, बघ मी फ्लाईट बुक करते, तू तिला पळवून आणू नकोस, काही करू नकोस, बघून घ्यायला काय हरकत आहे एकदा. शूर्पणखी ती मंथरा, युक्त्या कशा असतात बघा यांच्याकडं, बघून घ्यायला काय हरकत आहे. आणि माणूस फसतो कधी, दुकानदार हाक मारतो, वही साहेब नवीन साड्या आल्यात. वहिनी साहेब हुशार, त्या म्हणतात मला सध्या घ्यायच्या नाही आहेत. तुम्हाला कोण म्हणतोय घ्या, बघून घ्यायला काय हरकत आहे, नवीन स्टॉक आहे हो. बरोबर मैत्रिणी आहेत, त्यामुळे असं नाही म्हणत परवडत नाही, कारण इगो. म्हणून येतात वहिनी साहेब मैत्रिणींचं, तो भरा 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 भरा. आणि एकदा का तो भार समोर पडला आणि एकदा बघितली, चांगली आहे हो, पण सध्या मी ते कार्ड आणलं नाही बरोबर. तुम्हाला कोण पैसे मागतो वहिनी, पुढच्या महिन्यात पैसे द्या. अरे पण मला आता मी बाहेर चालली आहे, मग आमचा रामूगडी पोचवेल आहे की नाही. असंच होतं की नाही, बघून घ्यायला काय हरकत आहे. इथे रावण फसला आणि खरोखर सीतेला पाहिलं, प्रत्यक्ष महालक्ष्मी होती, जगातलं सगळं सौंदर्य. आणि रावणानं आत्तापर्यंत पाहिलं होतं ते उत्तान सौंदर्य पाहिलं होतं, तामसी सौंदर्य पाहिलं होतं. प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवाल 3 तामस. काही तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वभावाचा विचार करा, कुठला तरी एक गुण जास्त असतो आपल्यात, कुठला तरी.
आहाराचा विचार करा, आपल्याला कुठला तरी एक आहार जास्त आवडतो. 16वा अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग. प्रत्येक वेळेला कुठला तरी एक गुण, त्रिगुण विचार, आणि त्यानं ते सात्विक सौंदर्य. वाक्य लक्षात ठेवाल, सत्वगुणाचा प्रभाव सगळ्यात उशिरा होतो पण तो टिकतो पण उशीरपर्यंत. तमोगुणाचा प्रभाव पटकन होतो पण तो संपतो पण लगेच. आणि ते सात्विक सौंदर्य भगवती जानकी देवींकडे पाहिलं, वर्णन केलंय जनाबाईंनी की भीती वाटे वर्णावया जानकीचे सौंदर्य. का म्हणाले, माझ्याकडनं जर लिहायला काही चुकलं तर माझी सीतामाई कोमेजेल, वर्णनात काही चुकलं तर. इतकं गोड 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 वर्णन सगळ्या संतांनी केलंय. भगवती जानकी देवींकडे पाहिलं आणि रावण आता मारीच्याकडे निश्चय घेऊन आला. आता मी तुला विचारायला आलेलो नाहीये, तुला विचारायला एवढंच आलोय की तू हरिण होतोस का मी तुला ठार मारू. इथे फार सुंदर श्लोक येतो. मारीच्यानं विचार केला, गेलो तरी मी मरणार आहे. हरणाचं रूप घेऊन पळायला लागल्यानंतर राम काय मला, वा छान छान रूप घेतलंस, तुला सत्कार करूया तुझा बहुरूपी म्हणून, असं करणार आहे का. ठार मारणार आहे मला तो, पण असा मी अनेकांना फसवणार म्हणून तो मला ठार मारेल. तो याचा अवतार हा धर्मरक्षणा करताय. रामादपि च मर्तव्यम मर्तव्यम रावणादपि उभयोरपि मर्तव्यम वरम रामन्न रावणः. राम कदाचित मला सोडू शकेल, रावण मला कधीच सोडणार नाही, कारण हा दुष्टच आहे. आणि यानंतर तोडिता फुलेने सहज पाहिला जाता. तोडिता फुलेने सहज पाहिला जाता. पेटी जरा बारीक करावं दादा, मी काय म्हणतो मला काहीच कळत नाहीये. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती. नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती. हे नयन भाळले त्याच्या रंगावरती. ते इंद्र चापसे पृच्छ भासले उडता. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. इतकं गोड ते हरिण पाहिलं मी. बरं ते 1-2 दिवसात झालेलं नाहीये, आज उद्या परवा तेरवा 8-15 दिवस महिनाभर ते हरिण फक्त जानकीला दिसतंय, रामन पुढे येत नाही. त्याला माहिती आहे रामांकडे गेलो की इतिश्री देवाखंडी आहे. आणि आता एक वेळ अशी आली की रामाना जानकी देवी सांगते, एक छोटस काम आहे, बोल बोल बोल, ऐकाल ना तुम्ही माझं. आणि थोडं हट्टी आवाजात, तसा कधी हट्ट करणारी नाही जानकी. ऐका ना गडे, एवढी माझी इच्छा पूर्ण करा. अशा स्वभावात कधी बोलणारी नाहीये ती. अत्यंत विवेकी आहे जानकी, लक्षात घ्या. पण आज त्या माया मृगाच्या वोडंबरी विद्या म्हणतात त्याला. ही कुठली विद्या आहे? वोडंबरी. अवडंबर म्हणतो ना आपण, अवडंबर माजवलंय. अनेक विद्या आहेत.
देवांजवळची माया असते ना तिला मायाच म्हणतात. राक्षसांच्या जवळच्या मायेला ओडंबरी माया म्हणतात. माणसांच्या जवळचं प्रत्येकाजवळ काही ना काही मोहित करण्याची एक माया प्रत्येकाजवळ आहे. राक्षसांची ओडंबरी अशी ओवी आहे समर्थांची. बरोबर वीक पॉइंट बघून त्याला ती गोष्ट आवडेल अशा प्रकारे आजही राक्षस वागतात बरं. आणि आता रामाना हट्ट करते, तो येऊन गेला अनेकदा या दारी. पदचिन्हे सोनेरी उमटलेली दिसत आहेत. ते बघा पळालं. रामराय शांत बसले होते. लक्ष्मण बाणांच्या टोकाला धार लावतोय त्या सहाणेवर. डोळ्यासमोर चित्र आणा, छान ती पर्णकुटी. आणि जानकी म्हणते, आणाल ना ते हरिण, जिवंत आणा, नाही तर मृत. समजा बाण मारल्यावर मेलं तर त्याच्यावरची साल भाऊजी काढून घेतील आणि मला कंचुकी करता येईल. अशा पद्धतीने बोलतीये. आणि रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मण हसला आणि लक्ष्मण एवढंच म्हणाला, दादा राक्षस आहे. आपण जे शिकलेलो आहोत वसिष्ठांच्या पाठशाळेत, असं सोन्याचं मृग नसतं हिरे जडवलेलं. आपल्याला त्यांनी जीवशास्त्र शिकवलंय. कशा प्रकारचे जीव असतात, कशा प्रकारचे देह धारण केले हे आपल्याला झालेलं आहे. हे मायामृग आहे, राक्षस आहे. सीता इतकी भडकली, कारण तिचा मुद्दा खोडला गेला ना. इतकी भडकली, भाऊजी तुमच्या दोघांच्या डोक्यात नुसते राक्षस भरलेले आहेत. तुम्हाला रात्री झोप तरी लागते का रे? नाही, मला पाहिजे, मला ते पाहिजे. आता इथे आपल्याला असं वाटेल राम गेलेच कसे. तर 2-4 गोष्टी इथे दिल्यात त्यांनी. की पहिला मुद्दा रामांनी आणि लक्ष्मणानं ठरवलेला आहे, 14 वर्षात जानकीच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. सगळ्या नवऱ्यांनी ठरवा असं काहीतरी. आपल्याकरता एवढा त्याग करणारी जानकी, कधी तिनं जंगल पाहिलेलं नाही, कधी तिनं मखमल सोडून पाय ठेवलेला नाही आहे. आणि अशा जानकीला मी कधी रडू देणार नाही. लक्ष्मणा तू पण मला मदत कर बरं. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, जानकी कधी हट्टच करत नव्हती हो. कधीतरी, आता जवळपास 12 वर्ष होत आली वनामध्ये येऊन, 12 वर्षामध्ये एकदाही हट्ट केला नाही. अशी बायको मिळेल का हो? म्हणून मला काही वेळा हे जानकीचं आवडलं नाही. तिने जर रोज हट्ट केला असता तर हा हट्ट पुरवला नसता. त्यांनी मागचा पुरवला तर हा नाही. गंमत करत नाही मी. कधीही हट्ट न करणारी जानकी आहे आणि त्यामुळे एक हट्ट पुरवू शकत नाही. बरं असं म्हणायचं का, लक्ष्मणा जा रे त्या हरणाला मारून घेऊ, असं आपल्या बायको करता दुसऱ्याला पाठवायचं का? असं नाही चालून. आपण तो हट्ट पुरवला पाहिजे ना. दुसऱ्याच्या बायकोचा आपण नाही हट्ट पुरवायचा आणि आपल्या बायकोचा आपण हट्ट पुरवायचा. बऱ्याच बारीक बारीक गोष्टी किती लिहिलंय रामायणकारांनी इथे. रामाने असा विचार का केला, एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, अजून एक महत्वाचा मुद्दा, रामाना कळलं, जे लक्ष्मणाला कळतंय ते रामाना कळलं नाही. तो राक्षस आहे, कळलंय की. पण राम म्हणाले, राक्षसांना मारण्याकरताच माझा जन्म आहे. मी तो जर नसेल राक्षस तर मी ते हरिण असेल तर ते जानकीला आणून दे, आणि जर असेल तर त्याला मारणं माझं कर्तव्य आहे. अजून एक मुद्दा लिहिला की रावण हा धूर्त राज्य करताय. रावणानं रामांचा पराक्रम ऐकलाय, त्याला माहिती आहे की हा युवराज अत्यंत पराक्रमी आहे. पण नुसताच पराक्रमी आहे आणि इथं काहीच नाही आहे का काय, म्हणून रावण परीक्षा घेतोय, फसवतोय रामाना रावण. अशा वेळेला आपण मुद्दाम फसायचं असतं आणि आपल्या शत्रूची स्ट्रॅटेजी घसरवायची असते. हो खरंच मला कळलं नाही हो असं मुद्दाम दाखवायचंय.
म्हणजे रावण अजून गाफील राहील आणि आपल्याला रावणाला संपवता येईल. हे सगळ्या बारीक बारीक गोष्टी इतक्या रामायणकारांनी इतकं लिहिलं आहे या प्रत्येक गोष्टीवरती. आणि रामराय निघाले, लक्ष्मणा झोपडीचा जानकीचा सांभाळ कर, रक्षण कर, मी चाललो. आणि वेगानं निघाले. आणि यानंतर काय घडलं आपण ऐकलंय, त्यातला तपशील फक्त ऐकूया थोडासा. की विशिष्ट वेळा नंतर रामांच्या लक्षात आलं की हा माया मृग आहे, हा खरा मृग नाही. म्हणून गायडेड मिसाईल असतात ना हल्ली, म्हणजे हालचाल होते तिकडेच जा, मग ते सरळ जात नाही, ते असं असं तो जर वळलं तर त्याच्या मागं, ते वळलं तर परत त्याच्या मागं असं जातं. गायडेड मिसाईल म्हणतात. अशा प्रकारे तो बाण अभिमंत्रित केला आणि सोडला. आणि ते मिसाईल, तो बाण असा जाऊन त्याच्या मानेत खचकन घुसला आणि मारीच आडवा पडला. हरणाचा देह त्याला टाकायला लागला, मूळ रूपात प्रकट झाला. पण मरता मरता त्यानं ती मेमेक्री केली, तो आवाज काढला, हा सीते, हा लक्ष्मणा, धाव धाव. असा जेव्हा त्यांनी आवाज काढला, तो सीतेला ऐकू गेल्याबरोबर वाल्मिकी सांगतात भगवती जानकी देवी हवालदिल झाल्या. लक्ष्मण सतत रामांबरोबर राहिलाय, त्यामुळे कितीही मेमेक्री केली तरी त्यातला थोडासा फरक लक्ष्मणानं ओळखलाय. तो बरोबर, तो म्हणजे बरोबरच जन्माला आलेत ते आणि लहानाचे मोठे झालेत. त्या मानानं जानकी फसली आणि जानकी सांगते भाऊजी लवकर जा आणि दादांना वाचवा. लक्ष्मण जागचा ढम्म आला नाही, शांत आहे. वहिनी काळजी करू नका, एवढंच बोलला तो. मला यात काहीतरी दगाफटका दिसतोय, काळजी करू नका. रामांच्यावर संकट येईल हे डोक्यातनं काढून टाका. संकटांना संपवणारे राम आहेत, रामांवर संकट कधीच येऊ शकत. मला अतिबला विद्या आहेत, काय येणार आहे संकट? काहीच होणार नाही. आणि लक्ष्मणाचा तो जो स्थिरपणा आहे ना, तो जानकीला सहन नाही झाला. थोडं तरी एक्साइट व्हायला पाहिजे की नाही, हो खरंच आहे वहिनी, नाही, तो निवांत आहे. आणि इथे जानकी सारख्या, जानकीच्या मनातही संशय आला. बराच मोठा संवाद आहे. आणि जानकी जे बोलली, तुलसीदास सांगते मी सांगू शकत नाहीये. अति कटु बचन बोलित सीता. कटु बचन एवढंच सांगितलं त्यांनी, पण ते कटु वचन यांनी लिहिलंय की भरतानी तुला रामांचा निष्पात करायला इथं ठेवलंय. आता भरताचा तो प्रसंग तिनं पाहिलेला आहे. भरत किती विनवून विनवून सांगत होता, दादा परत ये, त्या पादुका सिंहासनावर बसवतो, सगळं माहिती आहे. तरी ज्या वेळेला मोह पडतो त्यावेळेला मोठ्यातली मोठी माणसं सुद्धा मोहित होतात. तेव्हा तुम्ही सावध राहा, जानकी देवी आपल्याला शिकवतायत. आणि ज्या क्षणाला लक्ष्मणावर तो आरोप केला तिने की राम मेल्यावर मी तुम्हाला मिळेन असं जर वाटत असेल तर भाऊजी मी तुम्हाला सांगते, मी इथेच्या इथे फास लावून घेईन, तुम्ही जाताय की नाही. लक्ष्मणानं कानावर हात घेतले आणि एकच वाक्य बोलला, वनदेवतांनो ऐका वहिनी काय म्हणतीये, आता हिचं रक्षण वनदेवताच करोत. लागलं लक्ष्मणाला होते. यानंतर रावणाने का फसवलंय सीतेला, याचं उत्तर एका रामायणकाराने दिलं. खऱ्या साधूवरतीनं संशय घेतला म्हणून खोट्या साधूनं तिला फसवलं. लक्ष्मण रेषेचा उल्लेख इथे नाही, त्यानं रेषा मारली वगैरे काही नाही. मग ज्या रामायणकाराने लिहिलं ते चुकीचं लिहिलंय का? आज स्त्रियांना सावध करण्याकरता हे लिहिलेलं आहे. लक्ष्मण रेषा याचा अर्थ कितीही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरी स्त्रीनं कधीही त्याचा गैरउपयोग करून घेऊ नये, केव्हा तरी ते भोगावं लागतं हे सांगण्याकरता ती लक्ष्मण रेषा आहे. बरं, स्त्रियांनी
कधीही संस्कृतीवर आरोप करू नका. संस्कृतीनं एखादी गोष्ट सांगितली असेल ती स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घाला म्हणून सांगितलेली नसते, तर त्यांचं रक्षण व्हावं म्हणून सांगितलेली असते. वैयक्तिक एखादा पुरुष चुकला असेल, पण मूळ संस्कृती ही स्त्रियांचं रक्षण करणारी आहे. अहो, स्त्रियांनीच संस्कृतीबद्दल अनादर बाळगला तर कुणी आदर ठेवायचा, बोला ना. आणि यानंतर लक्ष्मण धावत निघाला. मला ही गोष्ट सांगताना इतका त्रास होतो. मला असं वाटतं की सीतेला त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, आपण रामांच्या दिशेनं धावूया दोघं. थोडं तुम्ही मागं राहाल हरकत नाही, पण आपण जाऊया. ॲटलिस्ट दोघं जण थोड्या वेळानं तरी रामाजवळ पोहोचू. पण तेव्हा मी नव्हतो. हो, किती रामायणकारांना त्रास झाला माहिती की हा वचन लिहिताना. अध्यात्म रामायणकार तर हे लिहूच शकत नाहीत. ते म्हणाले ते छे 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 असं काही झालेलं नाही आहे. सीता जगदंबा आहे, तिला कसं पळवेल रावण. तेव्हा आदल्या दिवशी रामानी अग्नीला विनंती केली की हिला तू तुझ्यामध्ये ठेव आणि तिची सावली इथे ठेव. ते छाया सीता नावाचं प्रकरण लिहिलं वेदव्यासात. आणि नंतर ते जेव्हा अग्नीत प्रकट झाले त्या रावणाला मारल्यानंतर असं काही, पण वाल्मिकी असं काही लिहित नाहीत. आणि यानंतर लक्ष्मण धावला आणि ओम भवती भिक्षां देहि असं म्हणत संन्यासाचा वेश धारण करून रावण आला. अभिनय पटू आहे तो. आणि तो आला. सीतेला एक बरं वाटलं की कोणीतरी घरी आहे. दोघं नाहीत असं नाही, बस एक साधू घरी आहे. तिनं आसन दिलं, बसा बसा. आणि तिच्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी आल्यात. आमच्या पूर्वजांनी अतिथींचा सत्कार केला आहे. आत्ताच अनुसूयेला भेटून आलो आम्ही 10 वर्षापूर्वी. तेव्हा अनुसूयेनं सुद्धा नाही का दारात आलेल्या अतिथींना अन्न वाढलं आणि तिला 3 मुलं झाली. पण जानकी देवी विसरल्या, ते युग आहे ते सत्ययुग आहे आणि आता त्रेतायुग सुरू झालंय. युग बदललं की युगधर्म बदलतो. म्हणून त्या मागच्या धर्मातले कायदे आज लावायचे नसतात. अखंड समर्थांची ओवी आहे, अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांतस्थळी. मुलींकरता खास करून सांगतोय मी, हे सगळ्यांकरता आहेच आहे. पण अखंड सावधान असावे. प्रेम बीम काही नसतं. आय लव्ह यू सगळं खोटारडेपणा आहे, लक्षात घ्या. नंतर रडायचं नसेल तर हा प्रसंग नीट लक्षात घ्याल. खरं म्हटलं तर माझे गुरुजी सांगतात, आपण चुकल्यानंतर जेव्हा आपल्याला काही भोगावं लागतं नंतर, तेव्हा आपल्याला रडण्याचाही अधिकार आपण ठेवलेला नसतो. कारण आपल्याला शास्त्रांनी सावध केलेला असून सुद्धा आपण चांगलं वागलेलं नसतो. आणि यानंतर रावणाला जेवायला काय फळं म्हणा काय जे असेल, रावणाला त्यातलं काही नकोच होतं. तो आलाय, तो तिला न्यायला आलाय. इथं त्यानं तिची स्तुती सुरू केली असं वर्णन आहे की काय छान आहे आश्रम तुमचा. ही ना सगळी माहिती सांगितली मी कोण आहे. तुम्ही सुद्धा खूप छान दिसता, मस्त. आणि बोलता बोलता रावण एक वाक्य इतकी स्तुती केली. स्तुती प्रत्येकाला आवडते, हो का, हो का. आणि पुढं तो वाक्य बोलला, तुम्हाला राम योग्य पती नाहीत. आणि सावधान झाली. पण तोपर्यंत 15-20 मिनिटं तिनं स्तुती ऐकून घेतल्याचा परिणाम आता एकदम क्विट होता येत नाही. आता तुम्ही PUBG मध्ये सापडलेले आहात. आला का मुद्दा लक्षात. तिला लक्षात आला आपण गोत्यात आलोय असा शब्द वापरलाय. समर्थांनी असेच्या असे शब्द आपल्या अभंगात वापरलेत. हा मज गोता बसला गोता. आपण गुंडाळले गेलोय आता यात बोलण्यात. आणि त्याचा हेतू लक्षात आल्याबरोबर तिनं माहिती सांगायला सुरुवात केली. माझे वडील कोण, म्हणजे थोडक्यात वेळ काढूया, येतीलच राम. हसायला लागला. काळजी करू नकोस, माझ्या असिस्टंटनी मारीचानी खूप लांब नेलंय तुझ्या नवऱ्याला. आता तो येत नाही, मी तुला पळवून घ्यायला आलोय असा करतो. मूळ रूपात प्रकट झाला दशानन. तिला खांद्यावर उचललं आणि दारात उभ्या असणाऱ्या गाढवांच्या रथात, खेचरांच्या रथात पटकलं,
टाकलं, टेक ऑफ, आणि रथ निघाला. धरून ठेवलंय गच्च तिने त्याला, त्या रावणाने तिला गच्च, ती उडी मारेल नाही तर. आणि आता ओरडाआरडा करायला सुरुवात केली. या सगळ्या घोटाळ्यामध्ये त्याच्याजवळ एक माहिती नव्हती. त्याच्या गुप्तहेराने एक बातमी आणायला विसरले होते की एवढ्या सगळ्या त्या 2 वर्षाच्या तिथल्या सहवासामध्ये तिथला जटायू नावाचा एक पक्षी, गृध्रराज, गिधाडा जातीचा पक्षी, जो गरुडाचा पुत्र आहे, शेना नावाच्या गृध्रीपासून झालेला, तो रामांचा मित्र झाला होता. दशरथाने केव्हा तरी त्याला वाचवलं होतं, त्यामुळं रामांची त्याची दोस्ती झाली आहे. दशरथांचं नाव ऐकल्यावर तो खुश झाला आणि तो अनेकदा नाश्त्याला यांच्याबरोबर येत असे. ही माहिती त्याच्याजवळ नव्हती आणि एकदम त्याचा रथ एकदम असा दणका बसला आणि त्यानं पाहिलं समोरच्या गाढवांचे डोळे फोडले होते. तोपर्यंत त्या समोरनं आलेल्या महाभयंकर अशा विमानासारखा होता. त्या सारथ्याला मारला आणि रथ असा व्हायला लागला. याच्याजवळ आकाश तरण विद्या आहे. त्यानं पटकन तो मंत्र जपल्याबरोबर तो स्वतः तो रथापासून वेगळा झाला, वरनं रथ कोसळला, सारथी मेला, गाढवं मरून पडली. पण जानकीला त्यानं हवेतल्या हवेत जिल्हा आणि असाच निघालाय. आणि तरी सुद्धा तो जटायू जेव्हा समोर येतो आणि त्या जटायूनं मारायला त्या डोळ्यावर, आता याचे डोळे फोडायचे म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केली, तेव्हा हा जानकीला समोर धरतो. तर जानकीला काही करता येणार नाही, त्याला त्रास, म्हणजे तिच्या रक्षणाकरताच तो आलाय. माझ्याकडनं हिला काही झालं तर काय होईल रामांना वाटेल. आणि म्हणून तो असा चुकवतो आणि काहीतरी युक्ती करून त्या जानकीला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण अत्यंत धूर्त असणाऱ्या रावणाने त्याचा एक पंख कापला. एका पंखानं कसा तरी उडत उडत अजून प्रयत्न करतोय, दुसरा पंख कापला आणि वरून जटायू कोसळला. आणि जानकीच्या लक्षात आलं आता आपण सुटत नाही. आकाश मार्गानं अत्यंत वेगानं चाललाय रावण. कर्नाटकावरून प्रवर्षण पर्वतावरून जेव्हा ही मंडळी चालली होती, बरं ऋषमुख पर्वतावरून जेव्हा चालली होती, तेव्हा काही मंडळी खाली बसली आहेत, वानर वगैरे, असं पाहिलं. आणि जानकीला काय वाटलं कोणास ठाऊक, तिनं पटकन आपल्या अंगावरचं उत्तरीय काढलं, उपर्ण, आणि आपल्या कानातले, कांद्याचे, पायाचे असे पटापटा दागिने काढले आणि ते त्या वस्त्रामध्ये बांधले. आणि ती जी मंडळी होती त्यात हनुमंत आहेत, त्यात सुग्रीव आहेत, तिला काही नावं माहिती नाही आहेत, आपल्याला ती माहिती आहेत म्हणून मी हे सांगतोय, वर्ण ते टाकले. आणि काय योगायोग, हेच दागिने ज्या रामाला दाखवलेत सुग्रीवाने. आणि आता दक्षिण समुद्र किनारा आला, इतक्यात पुन्हा एक महाभयंकर गिधाड आलं आणि त्यांनी रावणावर आक्रमण केलं. मगाच गिधाड म्हातारा होता, आता तरुण असणारा ते गिधाड, गृध्र, सुपर्ण नावाचा, त्याचं नाव सुपर्ण, हा संपातीचा मुलगा होता. आणि तो इतक्या वेगानं आला. तू बरं, त्याला काही सीतेबद्दल प्रेम बिम नाही, त्याला दोन्ही मिळाले तरी चालणार आहे, त्याला माहीतच नाही कोण आहे पाहिजे, त्यामुळे सीतेला याला पुढं धरता आलं नाही. आणि आता इथे रावण मरणार, रावणाला लक्षात आलं की आता आपण मरणार किंवा वर्ण पडणार. तेव्हा पटकन त्याच्या लक्षात आलं हे गृध्र जे असतात ते शंकरांचे भक्त असतात, म्हणून त्यानं पटकन शंकरांचं नाव घेतलं आणि शपथ घातली, तुला शंकरांची शपथ आहे, मला मार्ग दे. शंकरांचं नाव घेतल्याबरोबर त्याला दूर व्हावं लागलं. नंतर हे संपातीने सांगितलंय हनुमंताला की त्याच दिवशी रावण मेला असता माझ्या मुलाकडनं, माझ्याकरता खायला आणायला गेला होता तो. आणि आता रावण लंकेत उतरतो. सर्वप्रथम आपल्या अंतपुरात आलाय. अंतपुरात जनानखाना त्याचा मोठा होता, पुष्कळ स्त्रियांना पळवून आणलंय त्यांनी. रावण हा अत्यंत सुंदर होता बरं का. रावण दिसायला बेढब होता वगैरे काही नाही, वर्णन केलंय. रावण इतका सुंदर होता, अनेक स्त्रिया स्वतःहून त्याच्याबरोबर आलेल्या होत्या. हे वाल्मिकींचं मूळ रामायण वाचा. कितीतरी स्त्रियांनी स्वतःहून जीवन अर्पण केलं होतं, इतका रावण सुंदर होता. त्या स्त्रियांच्यात ठेवूया का, नको, इथं कटकट होईल. इथे ठेवूया का, इथे कटकट होईल. आणि एकदम त्याला आठवलं, एकांतात ठेवूया, मला तिच्याशी एकटीशी बोलता आलं पाहिजे आणि तिला मला प्लीज करता आलं पाहिजे. ती माझ्यावरती संतुष्ट होऊन जेव्हा मला मान्य करील तेव्हाच मला तिला स्पर्श करता येणार आहे, म्हणजे मला काय तिला जवळ घेता येणार आहे. आणि अशा अर्थानं त्याला एकदम आठवलं, अशोकवन नावाचं जे वन आहे, अशोक वाटिका, त्या वाटिकेमध्ये अनेक उत्तमोत्तम वृक्ष आहेत. किती धोधो पाऊस पडला तरी त्या वृक्षाच्या खाली पाऊस
पाणी पडत नाही. त्यात शिशवीचा एक वृक्ष होता. शिशवीला संस्कृतमध्ये म्हणतात शिपा. त्याची पानं अशी असतात, म्हणजे किती पाऊस आला तर या पानावरचं पाणी या पानावर, त्या पानावरचं त्या पानावर, आणि खाली पाऊस पडतो बाहेर. त्याच्या कॅम्पसमध्ये आतमध्ये असणाऱ्या मनुष्य भिजत नाही, त्याच्या खाली आणून ठेवलं. काही राक्षसींना बोलावलं आणि त्यानं सांगितलं, हे बघा, तुम्हाला आता एकच ड्युटी आहे, हिला माझे सारखे सद्गुण ऐकवायचे, सारखी माझी स्तोत्र म्हणायची, हिला सांगायचं तू रावणाला मान्य कर, तू रावणाला मान्य कर, तू रावणाशी विवाह कर, रावणाला तू एकरूप हो रावणाशी वगैरे. हे तुम्हाला सांगायचं, तुम्हाला भरपूर बक्षीस देणार. आणि रावण निघून गेला. इथे एक प्रक्षिप्त सर्ग येतो. काही लोकांनी प्रक्षिप्त म्हटलंय, पण वाल्मिक तिथे प्रक्षिप्त म्हणजे नाही आहे आणि कुणीतरी घुसडलाय नंतर असं म्हणणं आहे. काय आहे तो सर्ग? रावण निघून गेल्यावर मध्यरात्री इंद्रदेव तिथे प्रकट झाले आणि इंद्रानी एक स्पेशल खीर आकाशात, म्हणजे कामधेनूच्या दुधापासून बनवलेली वेगळीच खीर, असं पायस तिला प्यायला दिलं आणि तिला सांगितलं, हे पी म्हणजे तुला 6 महिने भूक लागणार नाही. प्रक्षिप्त असलं तरी मी सांगतो का, काहीतरी तिला खायला मिळालं पाहिजे ना. आपल्याला चहा पाहिजे 6:15 झाले म्हणल्यावर, मग तिला तर आपण खीर देऊया ना. असं असे अनेक गोष्टी आहेत. आणि यानंतर आता रामांवर जे काही दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे, रामाने केलेलं जे दुःख आहे ना, त्याची वर्णन करताना प्रत्येक रामायणकाराने इतक्या 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 पद्धतीने लिहिलंय. पत्नीवर कसं प्रेम करावं. आज खरं सांगतो मी आपल्याला, अजून सुद्धा स्त्री तितकी बिघडलेली नाही आहे जितका पुरुष बिघडलाय भारतामध्ये. खरं सांगतो मी आपल्याला. लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी म्हटलंय, मी माझ्या पदरचं बोलत नाही, केसरीवाड्यामध्ये असणाऱ्या वटवृक्षाला, वडाला प्रदक्षिणा घालत होत्या काही स्त्रिया. वटपौर्णिमेला लहान मुलं खेळत होती, त्यांचा दंगा त्रास होता म्हणून त्या गुरुजीने अटकलं. ते गुरुजी म्हणतात, पूजा सांगायला गुरुजी बसले होते तिथे, आंबे बिंबे ठेवलेले, हे तिकडे खेळा रे. मग ती पोरं टिळकांकडे आली. टिळक काहीतरी लिहित होते, लहान लहान मुलं छोटी छोटी, आणि त्यांनी विचारलं, का हो मला तिथनं हाकललं? ते म्हणले, अरे त्या पूजा करतायत, वडाला प्रदक्षिणा घालतायत. या मुलाने प्रश्न विचारला, कशा करता? आता त्या मुलांना कळायला पाहिजे म्हणून सांगितलं, पती चांगला असावा, पती चांगला राहावा, पती चांगला मिळावा, पतीबद्दल त्यांचं आरोग्य राहावं, एवढ्या करता स्त्रिया प्रार्थना करतात देवाला. मग या मुलाने प्रश्न विचारला, आम्हाला चांगली बायको मिळावी म्हणून एखादं व्रत आहे का हो? लोकमान्य टिळकांचं वाक्य लक्षात ठेवाल, या भारतामध्ये चांगला पती मिळावा म्हणून पुष्कळ व्रत आहेत, पण चांगली पत्नी मिळावी म्हणून एकही व्रत नाही. कारण या भारतातल्या सगळ्याच स्त्रिया चांगल्या आहेत. प्रतारणा कसा करू शकतो पती आपल्या पत्नीची? म्हणून गावोगावी रामकथा सातत्यानं झाली पाहिजे, लक्षात घ्या, गावोगावी. आणि एकाग्रतेनं ऐकावी. बाकी सगळं नंतर आहे. आधी पहिली याची उपयोगिता काय असेल तर प्रपंच नेटका होतो. अहो, आपल्या पत्नीवर आपण नाही प्रेम करणार तर कोण प्रेम करणार? आपल्या पतीवर आपण नाही प्रेम करणार तर कोण प्रेम करणार? आणि ते निस्वार्थ शुद्ध प्रेम कसं करावं हे रामराय दाखवतायत. पुढच्या कथेचा आस्वाद आपण एक 15-20 मिनिटानंतर घेऊया. थोडा आज उशीर होणार आहे, 9 वाजणार आहेत हे लक्षातच घ्याल. गाडी बिडी घेऊन कोणी येण्याचं त्यांना म्हणून 9च्या आत अजिबात इकडे फिरकू नका. 9 वाजेपर्यंत आज हनुमंत आल्याशिवाय आम्ही येणार नाही म्हणून. जय जय रघुवीर समर्थ.